नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, नमो काळ कौतुहाल, नमो चक्रचाळक गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना, नमो शिवशिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा, नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचाळक भावा, नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम्. देवभक्ता लागे करुणिदी संसार, अंगे वारावार करुणी ठेवी, भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा, म्हणून करंटा करुणी ठेवी, स्त्री द्यावी गुणवंती तिपी गुंते आशा, या लागे कर्कशा करुणी ठेवी, तुका म्हणे साक्ष मजाली देखा, अनेकया लोका काय सांगू. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, गुरुवरी हरिभक्ती परायण परमपूज्य डॉक्टर बाबा, वेदांत संत संघ समिती यांच्या संयुक्ती विद्यमाने संपन्न होत असलेला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावरील अष्टादशा, त्यामधील क्रमांकाने 1101 क्रमांकाचा अभंग आज प्रस्तुतच्या सत्रामध्ये चिंतन सेवेकरता आलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्मा भक्ताविषयी देवाची काय भूमिका असते. तुकोबाराय म्हणतात, देव भक्ता लागे करुणिदी संसार, अंगे वारावार करुणी ठेवी. भगवान परमात्मा ज्या कारणाने भक्त हा संसारामध्ये अडकणार नाही, अशा काही गोष्टी त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये करत असतो. संसार करुणेदी म्हणजे प्रापंचिक गोष्टीमध्ये त्याला गुंतू देत नाही. देवाची एक प्रकारची खूनच आहे. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे होऊ निधी. पहिली गोष्ट अशी महापुरुषांचं एक वचन आहे की संसार हा कधी जोडला जाऊ शकत नाही आणि देव कधी सोडला जाऊ शकत नाही. आजपर्यंत किती जरी झाले तरी त्यांनी संसार कधी जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. आणि कितीही प्रयत्न करू म्हटलं तर देवाला आपण सोडू शकत नाही. पण ज्यावेळेस भगवत भक्त अशा काही गोष्टींनी देवापासून दूर जात असतो, ते देवाला सहन होत नाही. त्यावेळेस परमात्मा काय करत असतो, तुकोबाराय म्हणतात, अंगे वारावार करून ठेवी. एक प्रकारची वाताहत त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये परमात्मा करून ठेवत असतो. कशा कशा पद्धतीने करतो. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंटा करून ठेवी. त्याला भाग्यवान बनवावं तर कदाचित त्या गोष्टीचा अभिमान अहंकार अंतकरणामध्ये त्या भगवत भक्ताच्या निर्माण होईल आणि अहंकार आल्यानंतर देवापासून ते दूर जातील, माझ्यापासून दूर जातील. या गोष्टीमुळे देव त्यांना भाग्य करंटा करून ठेवतो. भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा, स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा, या लागे कर्कशा करुणी ठेवी. स्त्री द्यावी, एखादी गुणवान पत्नी द्यावी, सौंदर्यवान पत्नी द्यावी, तर कदाचित त्या आशेमध्ये तो गुंतून जाईल. म्हणून या लागी कर्कशा करुणी ठेवी. कर्कशे संगती दुःख उदंड फजेती.
तुकोबाराय म्हणतात, हे या सर्व गोष्टी ह्या दुसऱ्याच्या नसून माझ्या अनुभवातल्या आहेत. तुका म्हणे साक्ष मजाली देका आणि कया लोका काय सांगू. याबद्दल मला स्वतःलाच त्याचा अनुभव आलेला आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन जर पाहिलं तर महाराजांच्याही जीवनामध्ये पूर्व आयुष्य वेगळं होतं आणि उत्तर आयुष्य वेगळं होतं. महाराजांचा पहिला विवाह वयाच्या 13व्या वर्षी झालेला होता. पहिलं लग्न होईपर्यंतच अगदी कौटुंबिक स्थिती, सांसारिक स्थिती अतिशय संपन्न होती. घरी इनामदारी होती, सावकारकी होती, दुकान होतं, वाणी व्यवसाय होता. अत्यंत संपन्न कुटुंब म्हणून त्या काळात ते घराणं गणलं जात होतं. परंतु कालांतरामध्ये ज्या काही गोष्टी तुकोबारांच्या जीवनामध्ये घडल्या आणि महाराजांनी त्याचा एका अभंगामध्ये संपूर्ण परिचय दिलेला आहे. यातिशूद्र वंश केला व्यवसाय, काय काय वाताहात झाली आणि या सर्व गोष्टीमुळे माझ्या जीवनामध्ये मी या संसाराच्या प्रांतातून देवाच्या मार्गाकडे लागलो. या सर्व गोष्टी तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या होत्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष मजाली देखा आणि कया लोका काय सांगू. खरं तर ही भगवंताची एक प्रकारे कृपाच म्हणावं लागेल, की ज्या कारणाने आपलं चित्त देवाकडे जातं, आपण परमार्थाला लागतो, याला एक प्रकारे देवाची कृपाच म्हटलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझे पाय आतुडती त्या त्या विपत्ती मज गोड देवा. जर तुझं भजन होत असेल तर मग बाकीच्या गोष्टी मला सर्व गौण आहेत. काय संत हे इच्छा प्रारब्धामध्ये मोडत असतात. 3 वर्ग आहेत जगामध्ये, एक देवाचा वर्ग, जीवाचा वर्ग आणि संतांचा वर्ग. देवाला आणावं लागतं, देव परीच्छा प्रारब्धामध्ये आहे. जीव हा अनिच्छा प्रारब्धामध्ये आहे आणि संत हे इच्छा प्रारब्धामध्ये आहे. म्हणजे ज्या गोष्टी निसर्गामध्ये कधी घडत नाहीत, व्यवहारामध्ये कधी घडत नाहीत, पण अशा घडाव्या अशी संतांची इच्छा होते, त्याला इच्छा प्रारब्ध असं म्हणत असतात. जे निर्बुद्ध असलेला एखादा पशु बोलू शकतो हे कधी निसर्गामध्ये घडलं नाही, व्यवहारामध्ये ते शक्य नाही, संसारामध्ये ते शक्य नाही. परंतु निर्बुद्ध असलेला पशु बोलावा अशी ज्ञानोबारांची इच्छा झाली, त्याला बोलावं लागेल. नव्हे नव्हे तो बोललाही, रेड्यामुखी वेद बोलविला. भिंत चालते असं कधी निसर्गामध्ये घडत नाही, पण ती चालावी अशी ज्ञानोबारांची इच्छा झाली, तिला चालावं लागेल, ती चाललीही. हे सर्व इच्छा प्रारब्धामध्ये आहे. मग साहजिकच अशी एक मनामध्ये शंका निर्माण होते, त्यांच्या इच्छेवरती सर्व जर गोष्टी घडत असतील, मग ह्या जीवनामधल्या वाताहात त्यांच्या जीवनामध्ये का दिसतात? अन्य सामान्य जीवापेक्षाही संताच्या जीवनामध्ये फार मोठी वाताहात दिसते. त्याचंही उत्तर थोडंसं तिथंच आहे. कारण जसं इच्छा प्रारब्धामध्ये ते सर्व गोष्टी करू शकतात, त्यांच्या इच्छेवरती त्या सर्व अवलंबून आहेत. या जगामध्ये यावं हेही त्यांच्या इच्छेवरती अवलंबून आहे, या जगातून सदेह जावं हेही त्यांच्या इच्छेवरती अवलंबून आहे. तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी का घडतात? त्याचं कारणच असं आहे की आमच्या जीवनामध्ये असं दुःख यावं ही सुद्धा संतांचीच इच्छा असते. कारण सुखामध्ये देवाचं स्मरण किती वेगाने होतं, याहीपेक्षा दुःखामध्ये देवाचं स्मरण अतिवेगाने होतं. म्हणून ही वाताहात संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज साक्ष आली देका आणि कया लोका काय सांगू. वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला, अंती मरती तेन चुके मजही मारितोशी भुके. एरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला, देह तो जाणार घडेल हा परोपकार. एरू म्हणे मनी ऐशे जावे समजोनी, गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. दृष्टांताच्या माध्यमातून व्यावहारिक काही गोष्टीचा
तुकोबारांनी या ठिकाणी विचार केलेला आहे. वाघे उपदेशेला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला. व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना माणसाने कुठल्याही गोष्टीचं वर्म पाहूनच त्या गोष्टीचा किती गोष्ट करावी. तुका म्हणे जया गावा जाणे जया पुसून या तया वाट चालली. हे जसं आहे तसं व्यवहार करत असताना अत्यंत हुशारीने करावा. कारण व्यवहारामध्ये असं असतंय, हिंदीमध्ये एक वचन आहे की जंगलामध्ये जेवढी सरळ लाकडं असतात ती पहिल्यांदा कापली जातात आणि वाकडी तिकडी लाकडं असेल तर त्यांना कोणी हात लावत नाही, त्याला कोणी कामात समजत नाही. तसं जगत असताना तुम्ही जेवढं सरळ राहाल तेवढं तुम्ही लोक तुमचा वापर करून घेतील किंवा तुम्हाला मूर्ख बनवतील. पण हुशारीने चतुरीने जर व्यवहार केला तरच या व्यवहारामध्ये राहू शकतो. याच्याकरता हा सर्व अभंग या ठिकाणी दिलेला आहे. वाघोबा कोल्ह्याला म्हणाला की बाबा रे, मला भूक लागलेली आहे तर मला तुला खाऊ दे. वाघे उपदेशेला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला. का खाऊ द्यावं याचं कारण मी तुला सांगतो. तसं तर तू मरणारच आहे शेवटी. अंतिमर्ती मरसी हे न चुके. हे काय चुकणार नाही. मरण सर्वांना हे आहे, तुलाही आहे, त्यामुळे तू तर मरणारच आहे. मग मरणारच आहे तर मग तू मरत असताना आणि मी जर उपाशी पोटी मरत असेल तर मला उपाशी का मारतोय तू? एक काम कर ना, तुला मी खातो आणि तुला खाल्ल्यानंतर मग माझं पोट भरेल, मी काय उपाशी मरणार नाही. आता तो होताच, कोल्हाच होता तो. सर्वात प्राण्यांमध्ये अतिहुशार म्हणून कोल्हा सांगितलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये योनीमध्ये वेगवेगळे हुशार लोक सांगितलेले आहेत. पक्ष्यांमध्ये कावळा हुशार म्हणतात, प्राण्यांमध्ये कोल्हा हुशार आहे. हा कोल्हा त्या वाघोबाला म्हणाला, वा बाबा एरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला. वा म्हणे वाघोबा, तुमची कमाल करावी आहे. काय तुम्ही सिद्धांत सांगितला. एवढा विचार सांगितल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही खरा न्याय निवाडा केलेला आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी तर जाणारच आहे, पण परोपकार घडेलही. देह तो जाणार घडेल हा परोपकार. वाघो म्हटला, हो का कोल्होबा, खरंच आहे. हा देह जाणारच आहे, संपणारच आहे, पण असं मरण्यापेक्षा तुम्ही जर मला खाऊ दिलं तर तुमचा एक प्रकारे परोपकार घडेल आणि परोपकार घडल्यानंतर तुम्हालाही पुण्य मिळेल आणि माझी भूक भागेल, म्हणजे माझाही जीव वाचेल. कोल्होबा पुढं म्हणाला की असं जर असेल, मला खाल्ल्यानंतर किंवा मी गेल्यानंतर मला परोपकार होईल आणि तुमचं पोट भरेल, असं जर असेल तर एक काम केलेलं किती बरं आहे. ते म्हटले, काय करावं लागेल. हे पहा, तुम्ही जर तुमच्या समोर मला जर जीवदान दिलं, मला खाल्लं नाही, तर तुमच्या समोर तुम्ही एखादा जीव वाचवला, हा तुमच्या दृष्टीने एक प्रकारे परोपकारच होईल, भूतदया होईल. मग ही जर भूतदया तुमच्याकडून होणार असेल तर मग एक काम करा ना, तुम्ही मला जसं करायला सांगता, पुण्य करायला सांगता, तसं तुम्ही एक काम करा, तुम्ही मला जीवदान द्या, म्हणजे तुम्हीही परोपकार होईल, तुम्हाला पुण्य मिळेल आणि माझा जीव वाचेल, म्हणजे माझाही फायदा होईल. मग एवढं सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म एरू मने मने ऐशे जावे समजोनी. गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. व्यवहारामध्ये जेवढा माणूस चाणाक्ष किंवा हुशारीनं राहील तेवढा व्यवहारामध्ये तो पुढे जाऊ शकतो. आणि व्यवहारामध्ये सरळ राहणं हे कधीही धोक्याचंच असतं. असं आहे. हा उपदेश एक प्रकारे तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. कधी कधी अशा गोष्टीमध्ये धर्मसंकट पडत असतं. माझ्या जीवनामधला एक अनुभव आहे, निश्चितच आवडेल आपल्यासोबत सांगायला. डोंगरावरती होतो आणि डोंगरावरती तिथलं जरा वातावरणच वेगळं असतं. म्हणजे आमची आंघोळच 10-11 वाजता असायची. तिथं बाकीच्या काही गोष्टीचं बंधन नसतं. 11 वाजताही नाश्ता करतात. घोराडा डोंगर, भंडारा डोंगर. एक दिवस त्या सकाळच्या उन्हामध्ये आवृत्ती देत होतो
आणि बसलेलो असताना माझ्यासमोर एक कोळी नावाचा किडा असतो ना, कीटक, त्यांनी मुंगळ्याला पकडलेलं होतं. मुंगळ्याला पकडलेलं होतं आणि मी गाथा वाचत असताना माझी नजर त्याच्यावरती गेली. मला एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला, एक धर्मसंकट निर्माण झालं. ते असं की आता तो कोळी नावाचा कीटक आहे, त्या मुंगळ्याला मारणार आणि त्याला मारणार. बरं, आपल्या समोर एक जीव मरतोय, मुंगळा मरतोय, आपल्या समोर जीव मरतोय. मला प्रश्न असा निर्माण झाला की आपण त्याला वाचवलं पाहिजे. पण परत दुसरा एक प्रश्न निर्माण झाला, कोळ्याला भूक लागली असेल, त्या किड्याला भूक लागली असेल म्हणूनच त्यांनी त्याच्यावर हल्ला केला ना. आणि त्यांनी हल्ला केलाय म्हणजे त्याच्या तोंडातला घास काढणं, तोही दोष आपल्यावरती लागेल. म्हणजे जर त्याला बाजूला सारावं तर त्याला उपाशी मारलेलाचा दोष लागेल. आणि जर त्याला तसंच खाऊ द्यावं तर आपल्या समोर एक जीव मरतोय, आता काय करावं. मला फार मोठं धर्मसंकट, एक प्रश्न निर्माण झाला. मला लवकर उत्तर सापडत नव्हतं. शेवटी मनामध्ये एक भाव निर्माण झाला, समोर तुकोबर आहेत, गाथा आहे. आपण हा प्रश्न तुकोबारांनाच विचारूया की आता या प्रसंगी मी काय करावं. मग मी गाथा झाकली आणि अगदी डोळे मिटून तुकोबारांना म्हणून प्रार्थना केली की आता हे एक संकट माझ्यावरती आलेलं आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे, याचं उत्तर मला पाहिजे. आणि मी डोळे बंद करून एक पान उघडलं आणि त्याच्यावरती हात ठेवला आणि ते प्रमाण असं होतं, याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली. त्या अभंगाची सुरुवात आहे, मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडशी. त्याच्यावरती हात होता माझा आणि मला अत्यंत समाधान वाटलं. टाळी वाजवली मी आणि तिथून उठून निघून गेलो. त्याचा आशय असा मला त्या ठिकाणी तुकोबारांनी उत्तर दिलं. मी कशाकरता सांगतोय की संत वाङ्मयामध्ये कसं राहावं, कसं जगावं, प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे, प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे. फक्त तो भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. त्या मला उत्तर असं, माझं समाधान असं झालं की तो कोळी नावाचा किडा आपलं भक्ष्य घेण्याकरता जिथून मिळेल तिथून अन्न घेऊन आपलं पोट भरण्याकरता तो त्याचा प्रयत्न करतोय. काय सांगावं, त्या मुंगळ्याचं प्रारब्ध संपलं असेल, त्याचाही शेवट त्याच्याकडूनच होणार असेल. कोळी कोळ्याचं काम करतोय पोट भरण्याचं, मुंगळा प्रारब्ध संपल्यामुळे त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. तू अभ्यास करायला, पाठांतर करायला आलेला आहे. विनाकारण डोकं त्याच्यात देण्यापेक्षा गाथ्यात डोकं घाल, नाही तर तिथून बाजूला हो. याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली. तू तुझं काम कर, ते त्याचं काम करणं त्यांचं चालू आहे. मी तिथून उठून गेलो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, पाठीमागं साहित्य संमेलन झालं होतं, मी गेलो होतो, तिथं एक फार चांगला विषय त्यांनी ठेवलेला होता, प्रश्न आजचे आणि उत्तरे संतांची. प्रश्न आजचे आणि उत्तरे संतांची. प्रत्येक याला तुकोबारांचं उत्तर आपल्याला पाहायला सापडतं. व्यवहारात कसं राहावं, व्यवहारात जेवढा मनुष्य हुशार राहतो, चाणाक्ष राहतो, तरच त्याचा फायदा होतो, अन्यथा त्याचा घात होतो. हा या अभंगाचा तात्पर्य भावार्थ आपल्याला सांगता येऊ शकतो. पुढे, जेथे आठवते स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ, रान अथवा घर एकांत लोकांत, समाधान चित्त ते घडी, धन्य तो हा काळ सरे आनंद रूप, वाहता संकल्प गोविंदाचे, तुका मने लाभ काळ ते चिजिने, भाग्य नारायणे उत्तमते. जेथे आठवते स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ. ज्या ठिकाणी स्वामीचे म्हणजे देवाचं स्मरण होतं, देवाचं चिंतन होतं, तेच खरं उत्तम ठाय म्हणजे ठिकाण आहे. आणि ते स्थळ रम्य आहे म्हणजे प्रसन्न आहे, ज्या ठिकाणी देवाचं चिंतन, देवाचं ध्यान होतं. असं आहे, सर्व भूमी जरी एकाच परमात्म्याची असली तरीसुद्धा काही भूमीमध्ये दोष असतात. काही भूमी या जसं आपण वास्तुशांती करत असतो, वास्तुशांती करण्यापाठीमागे आपला भाव हाच असतो की त्या भूमीतले जे काही दोष असतील ते दोष निर्दोष व्हावेत आणि त्या ठिकाणी त्या घरामध्ये आपल्याला सौख्य समाधान सुख लाभावं असा भाव असतो. तसं पाहिलं तर सर्व भूमी एकाच परमात्म्याची आहे, पुढं त्या दृष्टीने प्रमाण आलेलंच आहे. भूमी पाहता नाही वेगळी, सर्व एकाचीच प्रमाण आहे. असं आहे. आणखीन एक तुकोबारांचं प्रमाण आहे,
भूमी अवघी शुद्ध जाना, अमंगळ हे वासना. काय सर्व भूमी सारखीच आहे, पण तरीसुद्धा माणसाची वासना, माणसाच्या मनातले जे विकार आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ते विकार माणसाच्या चिंतनामध्ये व्यत्यय करत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात अशा ठिकाणी असावं की ज्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन होईल. जेथे आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ. असं आहे. मग ते कुठेही असू द्या, रान अथवा घर एकांत लोकांत, समाधान चित्त तेथे घडी. ते रान असो, वन असो, एकांत असो किंवा लोकांत असो, त्यामध्ये समाधान राहणं आणि त्या घडीला त्या वेळेला समाधान राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते समाधान देवाच्या चिंतनाने राहत असतं. असं आहे. समाधान ही एक अशी अवस्था आहे की समाधान हे कधी वस्तूमध्ये नसतं. समाधान हे वस्तूमध्ये नसतं, समाधान हे वृत्तीमध्ये असतं. आणि वृत्ती जर समाधानी असेल आणि बाहेरचं सगळं जग जरी बिघडलेलं असेल तरी फरक पडत नाही. आणि वृत्ती जर बिघडलेली असेल आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी जरी अनुकूल असतील तरी समाधान होत नाही. महाराजांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या चंदनाची परीक्षा आहे की 52 कस नावाचा एक चंदनातला प्रकार आहे. त्याचं सामर्थ्य सांगत असताना कढईच्या तापलेल्या तेलामध्ये एक थेंब जरी टाकला तरी त्या तेलाला शीतळ करण्याचं सामर्थ्य त्या चंदनामध्ये आहे. तापलिया तेला 52 चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी. एवढं सामर्थ्य ज्या चंदनाचं आहे. पण असा चंदन संपूर्ण अंगाला लेपन केला आणि ज्याच्या अंगाला लेपन केलेलं आहे त्याच्या मनामध्ये जर तळमळ चालू असेल तर तुकोबाराय म्हणतात मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. याचा अर्थ हा आहे की वस्तू समाधान देत नाही, वृत्ती समाधानी असावी लागते आणि ती वृत्ती विचाराने बनत असते. म्हणून समाधानाचं साधन सांगत असताना विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान हे विचारामध्ये आहे. आणि तो विचार कोणता असावा असं आहे. विचार माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे विचार असतात. एक आहे निरर्थक, एक आहे अनर्थकारी आणि तिसरा आहे सार. एक आहे निरर्थक विचार की ज्या विचाराला काही अर्थ नसतो त्याला निरर्थक विचार असं म्हणतात. काकस्य कतिवा दंतिही गर्दभस्य कतिवा केशहा. कावळ्याला दात किती आहेत याचा विचार करणं किंवा गाढवाला केस किती आहेत याचा विचार करणं हे निरर्थकच आहे, याला काही अर्थ नाहीये. किंवा तुकोबाराय म्हणतात विचार करता वाया जाय कळ लटिके ते मूळ फजितीचे. गुरेवरे कुरेकर बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगतात नेहमी. एक समुद्र किनारी विचार करत होता, कपाळाला लाटी पडलेली आहे, हात लावलेला आहे आणि विचार करत होता. जवळ मनुष्य गेला आणि त्याने विचारलं बाबा रे कशाचा विचार करतोय? तो म्हणला या समुद्राचा विचार करतोय. अरे समुद्राचा काय विचार करायचा? तो म्हणला पहा ना याच्यामध्ये एवढे मोठे मोठे मासे आहेत, जर या समुद्राला आग लागली तर या माशांनी जायचं कुठं? समुद्राला आग लागली तर जायचं कुठं? तो जवळचा मनुष्य हुशार होता, तो म्हणला बावळ्या एवढा काय विचार करायचा आहे? समुद्राला आग लागली तर मासे झाडावर जातील, म्हणला दुसरीकडे कुठं जातील? याला काय अर्थ आहे का? निरर्थक विचार करतात, निरर्थक विचार आहे. दुसरा आहे तो म्हणजे अनर्थकारी विचार. ज्या विचाराने स्वतःचंही वाटोळं होतं आणि जगाचंही वाटोळं होतं त्याला म्हणतात अनर्थकारी विचार. एक गावातून जंगलाच्या दिशेने निघाला, जंगलाच्या दिशेने निघाला, तिकडून शेतावरून लोक येत होती, त्यांनी त्याला अडवलं. बाबा रे अरे कुठे निघाला? तो म्हणला जंगलात निघालोय. अरे जाऊ नको, वाघ सुटलेला आहे आणि तो नरभक्षक आहे, तो येईल तुला खाईल. तो म्हणला म्हणूनच चाललोय. अरे अरे वाघ आहे तो तुला खाऊन टाकेल, तू जाऊ नको तिकडे. तो म्हणला म्हणूनच चाललोय. तुझे विचार काय? तो म्हणला एकदा का मी जंगलात गेलो, वाघाने मला खाल्लं की त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागेल, आणि एकदा का माणसाचं रक्त लागेल तर तो वाघ गावात येईल आणि सगळ्या माणसाला खाऊन टाकेल, म्हणून चाललेलो आहे. ह्याला म्हणतात अनर्थकारी विचार. ऐका, जगामध्ये आज जो दहशतवाद, आतंकवाद, उग्रवाद, अत्याचार, अनाचार, बलात्कार हे जे चाललेले आहेत, हा अनर्थकारीच विचार आहे की? हे दहशतवादी लोक, आपल्याला असं वाटतं का की ती लोक विचार करत नसतील म्हणून? हे विचार करतात, पण त्यांचा विचार हा स्वतःचंही वाटोळं करणार आहे आणि जगाचंही वाटोळं करणार आहे. शेवटी 17व्या अध्यायामध्ये देवाला त्यांच्याकरता शब्द वापरावे लागले. एताम दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मा नोल्पबुद्धया
प्रभवंती उग्र कर्मान शयाय जगतो अहितः, जगाचा क्षय व्हावा अशा करता उग्र कर्म करणारे, हे अनर्थ विचार करणारे लोक आहेत, ह्यांना असुरी लोक म्हटलेलं आहे. आणि तिसरा विचार आहे तो म्हणजे सार्थ किंवा सार विचार. ज्या विचाराने स्वतःचंही हित होतं आणि सर्वांचं हित होतं त्याला सार विचार असं म्हणतात. आणि सार विचार आपल्याला सर्वांना माहिती आहे तो म्हणजे परमात्माचा विचार आहे. किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. असा विचार आपण सतत करत राहणं, याला सतत करत राहणं याने समाधान मिळत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात समाधान चित्त तेथे घडी. समाधानाचं साधन बाहीचे कुठलंही वस्तू नाही, तर समाधान विचारामध्ये आहे. आणि तो सार विचार मनुष्याला समाधान देत असल्यामुळे त्याचा विचार मनुष्याने सतत केला पाहिजे. विचार सतत हा फक्त देवाचा सार विचारच होऊ शकतो. असं आहे वैकुंठवासी मामाने एक ठिकाणी असं लिहिलेलं आहे, क्रिया जशा दोन प्रकारच्या असतात, एक आहे ती म्हणजे तात्कालिक क्रिया आणि एक आहे आत्यंतिक क्रिया. तसं विचार दोन प्रकारचे असतात, एक तात्कालिक आणि एक आत्यंतिक. असं आहे क्रिया दोन प्रकारची आहे. मनुष्य भूक लागल्यानंतर जेवण करतो का जेवतच राहतो? भूक लागल्यापुरतं जेवण करणं, तहान लागल्यापुरतं पाणी पिणं, झोप लागल्यापुरती झोप घेणं, हे तात्कालिक क्रिया आहे. पण एक अशी क्रिया आहे की मनुष्य सतत करत राहतो, नेहमी करत राहतो, अखंड करत राहतो. ती कोणती क्रिया? श्वासोच्छ्वास करणं. ही क्रिया मनुष्य सतत करत राहतो, ती कधी थांबवता येत नाही, बंद करत नाही. तसं काही विचार हे तात्कालिक विचार आहेत आणि काही विचार हे आत्यंतिक विचार आहेत. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काही कर्तव्य म्हणून त्यांनी केले पाहिजेत ते विचार हे तात्कालिक विचार आहेत. एक पुरुष म्हणून त्याचं काही कर्तव्य आहे, बाप म्हणून काहीतरी कर्तव्य आहे, त्या संबंधाने त्यांनी विचार केला पाहिजे. मुलगा म्हणून आईबापांसाठी काहीतरी कर्तव्य आहे, हा विचार त्यांनी केलाच पाहिजे. विद्यार्थी म्हणून काहीतरी कर्तव्य आहे, शिष्य म्हणून काहीतरी कर्तव्य आहे, या संबंधाचे विचार त्याच्या जीवनामध्ये आहेच, पण हे तात्कालिक विचार आहेत. पण याहीपेक्षा एक महत्त्वाचा विचार आहे, तो म्हणजे आत्यंतिक विचार. तो सतत करावा लागतो, सतत केला पाहिजे, तो म्हणजे परमात्मा संबंधीचा विचार. पंचदशीकारांनी त्याला शब्द वापरलेला आहे, सदा विचार आहेत तस्मात जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. असा सार विचार आपल्या जीवनात आल्यानंतर तो समाधान देत असल्यामुळे तो जिथं होतो, तो ज्या ठिकाणी होतो, असंच ते स्थळ ते रम्य आहे, असंच ते स्थळ हे उत्तम आहे, उत्तम ते ठाय रम्य स्थळ. मग ते कुठेही असू द्या, रान अथवा घर एकांत लोकांत, समाधान चित्त ते घडी, त्या ठिकाणी ते समाधान आहे. धन्य तो हा काळ सरे आनंद रूप, वाहता संकल्प गोविंदाचे. ज्या मनामध्ये कायम देवाचे संकल्प, देवाच्या संबंधाने चिंतन होतं, असा जो काळ आहे तो धन्य आहे आणि तो आनंद रूप आहे. ज्या निमित्ताने देवाचं चिंतन होईल असा कोणताही संकल्प हा तो काळ धन्य करणारा आहे. त्या बाळक्रीडेमध्ये यशोदा मैया त्या सर्व गवळणींना एक दिवशी घरी बोलवलं आणि त्यांना ते सांगू लागलेले, उपदेश करू लागलेली आहे. गोविंद भ्रतार गोविंद मूळ हरी, नामे भेद परी एकचितो. त्या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. यशोदा माता त्या गवळणींना म्हणतील, का तुम्ही या देवाला सोडून बाकीच्या गोष्टींचा काय विचार करता? एक काम करा ना, त्या बाकीच्या संसारातलं सुख घेण्यापेक्षा तुम्ही या देवाचं सुख घ्या. तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या असतील तर त्या कृष्ण संबंधांनी करा, कारण हा तुम्हाला याच्या संबंधामध्ये तुम्ही जे जे कराल ते तुम्हाला सुख देणारं ठरणार आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एकदा का याचं सुख कळालं, याचे सुख तुम्हा कळलियावरी, मग दारोदारी न फिराल, न करा हा मग या जीवा वेगळा, टोकवाल बाळा अनिकही तुम्हा येती का कुलती, क्षणत्या इच्छिती जवळी बैसो चला पाहू गोपाळाचे मुख, एकी एक सुख सांगतील, सांगे जवैशी मात दसवंती, तव त्या धरिती चित्ती बाळा. याचा अर्थ असा आहे की संकल्प किंवा प्रत्येक मनातली भावना ही देवा संबंधाने लावा, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सुखही आहे आणि त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आनंदही आहे. धन्य तो हा काळ सरे आनंद रूप, वाहता संकल्प गोविंदाचे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ काळ तेची जिने, भाग्य नारायण उत्तमते. आपल्या जीवनामध्ये
ज्या गोष्टीने देवाचं चिंतन होईल तो लाभ आपल्या जीवनामध्ये होणं हे खरोखर भाग्य आहे आणि ते उत्तम अशा प्रकारचं भाग्य आहे, जेणेकरून देवाचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये होईल. असा काळ हा खरोखर तुका म्हणे लाभ काळ त्याची जिने. आपलं खरं जगणं म्हणजे अशा जीवनामध्ये लाभ प्राप्त होणं हे खरं जगणं आहे. लाभ, कारण असं आहे माणसाच्या जीवनामध्ये लाभ होतो, संसारातलाही लाभ आहे आणि परमार्थातलाही लाभ आहे. पण खरा लाभ कोणता असेल तर ते ज्या गोष्टीने ज्याच्यामुळे आपल्याला देवाचं चिंतन होईल हा खरा लाभ आहे. हा लाभ शब्द संस्कृतमधला मूळ धातू आहे लभ, आणि त्या लभ शब्दाचे म्हणजे दोन अर्थ होतात, मिळणे आणि मिळवणे. त्याच्यातला थोडासा भाव मला असा वाटतो, लाभ शब्द जिथं जिथं परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर परमार्थाच्या दृष्टीने लाभ तो आहे की काय मिळवलं, आणि संसाराच्या दृष्टीने लाभाचा जर विचार असेल तर काय मिळालं हा संसारातला लाभ आहे. संसारामध्ये काय मिळालं याच्यावरून लाभाचं चिंतन ठरतं आणि परमार्थामध्ये काय मिळवलं याच्यावरून लाभाचं चिंतन ठरतं. म्हणून साधू संतांच्या दृष्टीने त्यांनी असं म्हटलेलं आहे, संपदा तयांची नसरे कल्पांती मिळविला भक्ती देवलाभ. त्यांनी देवाला प्राप्त करून घेतलं म्हणजे तो लाभ त्यांनी मिळवलेला आहे. आणि परमार्थाच्या दृष्टीने काय मिळालं याच्यावरती लाभाचं चिंतन ठरतं. तुकोबाराय म्हणतात हा देह आपल्याला मिळालेला आहे, महालाभाची उत्तम राशी बरवे झालोया जन्माशी, जोड जोडिली मनुष्य देहाशी, महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. अर्थात हा देह मिळणं, हा देह मिळवता येत नाही, म्हणून मिळवता येत नाही, तो मिळालेला आहे. म्हणून संसाराच्या दृष्टीने काय मिळालं याला महत्व आहे आणि परमार्थाच्या दृष्टीने काय मिळवलं हा या संबंधाने लाभाचं चिंतन आहे. तुकोबाराय म्हणतात असा लाभ देवाच्या चिंतन होणं, आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचं चिंतन होणं हा तुका म्हणे लाभ काळ तेची जिने, भाग्य नारायण उत्तमते, असं तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतात. तुझं न भेमी कळी काळा, भजनामाचा जिव्हाळा, माझा बळी नशी कोण, संता साहे नारायण, शंक वधिला सागरी, वेद घेऊन आला चारी, कुर्म दैत्य वधिला जेटी, हात पाय लपवी पोटी, वराह रूप धरिले गाडे, धरा प्रतापे धरली दाडे, हिरण्यकश्यप विदारिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, वामन झाला दिनानाथ, बळी पाताळी घातला दैत्य, छेदुनिया सहस्त्रभुजा, कामधेनु आणली ओजा, शेळा प्रतापे सागरी तारी, स्थापी बिभीषण रावण मारी, मारोनिया कंसराव, पिता सोडविला वसुदेव, पांचाळीशी गांजिता वैरी, वस्त्री आपण झाला हरी, गजेंद्र स्मरे राम राम, त्यासी पावे वैकुंठ धाम, तुका म्हणे हरिरूप झाले, पुन्हा जन्मा नाही आले. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या काळासंबंधाने वर्णन करतात की बाबा रे, तुझं ना भेमी कळी काळा. वास्तविक पाहता जीवावरती जगावरती या काळाची फार मोठी सत्ता आहे. एकंदर जीवावरती चार अशा सत्ता आहेत की ज्याच्यामध्ये जीव बांधलेला आहे. चार सत्ता, त्याच्यामध्ये पहिली सत्ता आहे ती म्हणजे कर्माची सत्ता. जीव हा कर्माच्या सत्तेमध्ये बांधलेला आहे. दुसरी सत्ता आहे ती म्हणजे विकाराची सत्ता. जीव विकाराच्या सत्तेमध्ये अडकलेला आहे, बांधलेला आहे. तिसरी सत्ता आहे ती म्हणजे मायेची सत्ता. मायेमध्ये जीव बांधलेला आहे. आणि चौथी मोठी सत्ता आहे ती म्हणजे काळाची सत्ता. याच्यामध्ये तर सामान्य नाही, देवादिक सुद्धा बांधलेले आहेत. पहिली सत्ता आहे कर्माची सत्ता. कर्मसत्तेमध्ये जीव बांधलेला आहे. निदितया पुढे मागे सरो, तुका म्हणे कर्म बळीवंत गाडे, निदितया पुढे मागे सरो. म्हणजे माणसाला ते कर्म बांधून ठेवत असतं. कर्म माणसाला नाही कष्टित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत. असं कोणी नाही आहे की तो कर्म सोडू शकेल. कर्माच्या सत्तेमध्ये प्रत्येक जीव बांधलेला आहे. दुसरी सत्ता आहे ती म्हणजे विकाराची सत्ता. या विकाराच्या सत्तेमध्ये प्रत्येक जण अडकलेला आहे, जीव अडकलेला आहे. काकड्याच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे ना, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय.
आपलं चित्त या काम क्रोध विकारांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेलं आहे, म्हणून त्याची सत्ता, विकाराची प्रबळ अशा प्रकारची सत्ता जीवावरती आहे. तिसरी सत्ता आहे ती म्हणजे मायेची. तो का म्हणे लासी आणि माया नाचविते कैशी. प्रत्येक जीव या मायेच्या सत्तेमध्ये अडकलेला आहे. ती माया त्याच्यावरती अशा प्रकारे पगडा घालून बसलेली आहे, मायेच्या सत्तेमध्ये आहे. आणि शेवटची सत्ता आहे ती म्हणजे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपल्यावर सुद्धा याची सत्ताच आहे ना. आता आपण त्याच्या सत्तेत आहे, त्याच्यामुळं काही करू शकत नाहीये. चार सत्ता आहेत. कर्माची सत्ता आहे, विकाराची सत्ता आहे, काळाची सत्ता आहे आणि मायेची सत्ता आहे. या काळाच्या सत्तेमध्ये देवादिक सुद्धा सुटलेले नाहीत. आब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. पण यामधून फक्त संत तेवढे मात्र सुटलेले आहेत. कसे सुटलेले आहेत? पहिली सत्ता आहे कर्माची. कर्माची सत्ता सर्व जीवावरती आहेत, पण संत मात्र या कर्माच्या सत्तेत अडकत नाहीत. कारण कर्माचा परिणाम जो आहे तो त्या संतांवरती प्रभाव टाकू शकत नाहीये. कर्माचा परिणाम काय आहे? अगा कर्मी जय उरावे, तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका, अर्थात कर्म जन्म मरण परंपरा सुरू करणार आहे. पण संतांच्या दृष्टीने मात्र ते सांगतात की हे कर्म आम्हाला बांधू शकत नाही. या कर्माने जरी जन्म मरण देण्याचा विचार केला तरी ते आम्ही त्याच्यामध्ये अडकू शकत नाही. उलट आम्हाला जर असं वाटलं की जन्म घ्यावा तर आम्ही आमच्या इच्छेने जन्म घेऊ. घेईन मी जन्म याजसाठी देवा. कर्माच्या ज्या काही परिणामावरती आहेत त्यामध्ये आम्ही अडकत नाही. संतांवरती कर्माची सत्ता चालत नाही. दुसरी सत्ता आहे विकाराची. विकाराच्या सत्तेमध्ये सर्व जग अडकलेलं आहे, पण संत मात्र या विकाराच्या सत्तेत अडकत नाहीत. का? कारण विकारावरती प्रभाव करणारं असं एक साधन संतांच्या जवळ आहे, ते म्हणजे नामस्मरण. नाथ महाराजांचं असं आहे, नाथ महाराजांचं प्रमाण आहे की एका जनार्दने गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरली काम. जे काम क्रोधाधिक विकार सर्वांवरती सत्ता करतात ते मात्र या संतांवरती सत्ता करू शकत नाही. म्हणजे विकाराचीही सत्ता त्यांच्यावरती नाही. मायेची सत्ता संतांवरती नाही. का मायेची सत्ता नाही? कारण अशी माया त्यांनी इतकी ताब्यात ठेवलेली आहे. तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. तिला दासी करून ठेवलेलं आहे. एवढं सामर्थ्य, नाम सामर्थ्य त्यांनी आपल्या जवळ ठेवलेलं आहे. आणि शेवटी आहे काळाची सत्ता. काळाची सत्ता सुद्धा संतांवरती चालत नाही. कारण तो काळ या साधू संतांच्या जवळ काय करत असतो? काळ गुलाम सलाम करी तो के या घरी राबत असे, किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय नाही, बरं दिले पाय. म्हणजे दिला पाय. कारण आतापर्यंत असे काही उदाहरण आहेत की ते काळावरती पाय देऊन गेलेले आहेत. धर्मराज काळाच्या डोक्यावरती पाय देऊन गेलेले आहेत. पण तुकोबारांचा विशेष त्याच्यापेक्षा असा आहे, दिले पाय म्हणजे धर्मराजांनी एकच पाय ठेवला होता, तुकोबारांनी दोन्ही ठेवले. तुका म्हणे दिले पाय. दोन्ही पाय ठेवून, काळाच्या डोक्यावरती पाय ठेवून तुकोबाराय गेलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की काळावरती काळाची सत्ता संतांवरती चालत नाही. या भूमिकेतून तुकोबाराय म्हणतात, तुझं न भेमी कळे काळा. काळा आम्ही तुला भेट नाही. का? तर मज नामाचा जिव्हाळा. आमच्याकडे नामाचा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे सतत अखंड असं नामस्मरण. जिव्हाळा हा शब्द मला असं वाटतं झरा,
झरा या अर्थाने असतो, ज्याला जिवंत पाणी म्हणतात. विहिरीला काही वरचं पाणी टाकलं जातं, पण जर खालून जर असं झरा लागला तर ज्याला जिवंत झरा म्हणतात. तो कधीही आटत नाही, कधीही संपत नाही. तसं आमच्या जीवनामध्ये हे नामाचा झरा, नामाचा प्रेम, नामाचा जिव्हाळा अखंड असल्यामुळे आम्हाला ते बळ मिळतं आणि त्या सामर्थ्याने आम्ही कळीकाळाला सुद्धा घाबरत नाही. तुझं न भेमी कळीकाळा, मज नामाचा जिव्हाळा. त्याचं दुसरं एक कारण आहे, या नामाच्या सामर्थ्याने आमचा जो परमात्मा आहे तो आम्हाला सहाय्यकारी झालेला आहे. माझा बळीयाने नशी कोण, संतास आहे नारायण. कारण आमचा परमात्मा त्या नामामुळे वश झालेला आहे आणि आम्हाला सहाय्य करत असतो. जो जेव्हा कधी संकट येईल, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. जेव्हा कधी कुणाला संकट आलं असेल तर देवाने आपल्या बळाने त्या संकटाचं निवारण केलेलं आहे. कोणते कोणते संकट कुणावरती आलेले आहेत, कसं कसं देवाने निवारण केलेलं आहे याची एक प्रकारे यादीच दिलेली आहे. काय काय यादी दिलेली आहे. शंख वधिला सागरी, वेद घेऊन आलाचारी. ज्यावेळेस शंकासुराने वेद चोरून नेलेले होते त्यावेळेस भगवान परमात्माने मत्स्य अवतार घेऊन ते सर्व चोरीला गेलेले वेद परत आणलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला दिलेले आहेत. पुढं दुसरा उदाहरण सांगितलेलं आहे. कूर्मदैत्य वधिला जेटी, हात पाय लपवी पोटी. देवाने दुसरा अवतार घेतला, कूर्म अवतार घेतला आणि त्यावेळेस सुद्धा जे देव आणि दानव यांनी जे समुद्र मंथन केलेलं होतं त्यावेळेस जी पर्वत होती, मंदार पर्वत होता, तो खाली जात होता. तर त्याला खाली जाऊ नये याच्याकरता भगवंताने कूर्म अवतार घेतला. पाठीवरती त्याचं ओझं सहज घेतलं आणि ते करत असताना हात पाय लपवी पोटी भगवान परमात्म्याने त्यामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेस सुद्धा आपल्या बळाने सर्वांना सहाय्य केलेलं आहे. वराह रूप धरले गाडे, धरा प्रतापे धरली दाडे. वराह रूप घेऊन भगवान परमात्माने जो हिरण्याक्षाने हे पृथ्वी पाताळामध्ये बुडवलेली होती, भगवान परमात्माने वराह रूप धारण केलं आणि आपल्या दाढेवरती ही पृथ्वी धरून पुन्हा पृथ्वीची स्थापना केलेली आहे. वराह रूप धरले गाडे, धरा प्रतापे धरली दाडे. हिरण्यकश्यप विदारला, भक्त प्रल्हाद रक्षिला. ज्यावेळेस भक्त प्रल्हाद आला त्याचाच पिता असलेला हिरण्यकश्यप, या हिरण्यकश्यपूने 1-2 नाही तर 13 वेळेला भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. पण प्रत्येक वेळेस भगवान परमात्मा सहाय्यकारी झाला. संतास आहे नारायण. भगवान परमात्मा सहाय्य झाला आणि त्या प्रल्हादाचं रक्षण केलेलं आहे. सरते शेवटी ज्या वेळेस प्रल्हादाने हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं की तुझा जो परमात्मा आहे तो कुठे आहे, त्यावेळेस हिरण्यकश्यपूने सांगितलेल्या त्या प्रश्नाच्या उत्तराला भक्त प्रल्हादाने सांगितलं की या खांबामध्ये आहे. मग खांबावरी मात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी नरसिंह रूप धारण केलं आणि प्रल्हादाला विदारलेलं आहे, म्हणजे त्याचं पोट फाडलेलं आहे. तिथंही भक्ताचं रक्षण केलेलं आहे. असा माझा देव बळी आहे, सामर्थ्यवान आहे आणि सहाय्य करणारा आहे. वामन झाला दिनानाथ, बळी पाताळे घातला दैत्य. ज्यावेळेस वामन रूप भगवान परमात्म्याने धारण केलेलं आहे, बळी हा एक राक्षस कुलातला होता. मी या संबंधाने वाचत होतो त्यावेळेस एक ठिकाणी मला असं वाचण्याकरता मिळालं की दिवाळीला बळी प्रतिपदेला आपण असं म्हणत असतो, इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ. हाच बळी येतो, याच बळीच्या संबंधाने म्हटलेलं येतं. हा बळी राजा होता. इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ. मग तरी देवाने त्याला का बरं मारलं असेल. वाचत होतो त्यावेळेस वाचण्यामध्ये एक ठिकाणी असं आलं की बळीचं राज्य सुजलाम सुफलाम होतं. त्या बळीने आपल्या राज्यामध्ये एवढ्या काही गोष्टी निर्माण चांगल्या केलेल्या होत्या की त्या केलेल्यामुळे सर्व प्रजा ही देवाला विसरलेली होती, भोगासक्त झालेली होती, संसारामध्ये गुंतलेली होती. माझ्या वाचण्यात आलेला हा भाग, हा योग्य असेल अयोग्य असेल मला माहिती नाही आहे, पण त्या अत्यंत भोगासक्त झालेल्या समाजाला त्या बळीने केलेल्या सर्व गोष्टी कारणीभूत होत्या
आणि त्या सर्व त्याच्यामुळे देवापासून ती दूर गेलेली होती. तेवढ्याकरता देवाने त्या बळीला पाताळात घातलेला आहे. बळी पाताळे घातला दैत्य, छेदून या सहस्त्रभुजा, कामधेनू आणली ओजा. सहस्रार्जुनाने ते कामधेनू ही चोरून नेलेली होती. त्यावेळेस परशुरामाचा अवतार घेऊन देवाने त्या कामधेनूला सोडून आणलेला आहे. कामधेनू आणली ओजा, शळा प्रतापे सागरी तारी, स्थापी बिभीषण रावण मारी. ज्यावेळेस रावणाने सीतामाता लंकेमध्ये चोरून घेऊन गेलेला होता, त्यावेळेस भगवान रामप्रभूंनी सर्व वानर सेना घेऊन लंकेवरती आक्रमण केलेलं आहे. आणि लंकेवरती आक्रमण करून त्या ठिकाणी रावणाला मारून बिभीषणाला राज्य स्थापन केलेलं आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा माझा बळी आहे आणि तो सहाय्य करणार आहे. मारून या कंसराव पिता सोडविला वसुदेव. आपल्या बहिणीपासून 8वा होणारा पुत्र आपल्याला मारणार आहे. ही आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाने वसुदेवाला आणि देवकीला तुरुंगामध्ये बंदिवासामध्ये बंद केलेलं होतं. त्या ठिकाणी जवळजवळ 6 मुलं मारलेली आहेत. 7वा जो गर्भ होता तो योगमायेने तिकडे नेलेला आहे. 8वा भगवान श्रीकृष्ण आलेला आहे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले, तिथं वाढले. कालांतराने येऊन त्यांनी कंसाचा वध करून आपल्या वडिलांना म्हणजे वसुदेवांना सोडवलेलं आहे. मारून या कंसराव पिता सोडविला वसुदेव, 45 गांजिता वैरी, वस्त्रे आपण झाला हरी. ज्यावेळेस कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्री कैशी झाली माऊली. त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः वस्त्रावतार झाले आणि वस्त्रावतार घेऊन द्रौपदीचं लज्जारक्षण केलेलं आहे. 45 गांजिता वैरी, वस्त्री आपण झाला हरी. असा परमात्मा देवांना आम्हाला सहाय्य करणार आहे. संतास आहे नारायण, आणखीन गजेंद्र स्मरे राम राम, त्याशी पाव वैकुंठ धाम. ज्यावेळेस नकराने त्या गजेंद्राचा हत्तीचा पाय धरला, त्यावेळेस त्याचे जे सर्व आपतेष्ट होते त्याला कोणी मदत करण्याकरता तिथं जवळ आलेलं नाही. हळूहळू एक जण बाजूला निघू लागलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी हतबल झालेला तो गजेंद्र त्याने त्या सरोवरातलं एक फूल तोडलं, आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणच हाक देईल हाके, असं म्हणून त्या फूलवरती टाकलेलं आहे. भगवान परमात्मा आलेला आहे आणि त्यांनी त्या गजेंद्राचा नकराचा वध केलेला आहे, उद्धार केलेला आहे. गजेंद्र स्मरे राम राम, त्याशी पाव वैकुंठ धाम. तुका म्हणे हरिरूप झाले, पुन्हा जन्मा नाही आले. अशा प्रकारे ज्या भगवान परमात्म्याने सहाय्य केलेलं आहे, अशा प्रकारे जो भगवान परमात्मा बळी आहे, ज्या ज्या वेळेस संकट निर्माण झालेलं आहे, अशा भक्ताची भक्ती करत करत ते सर्व भक्त हे हरिरूप झालेले आहेत. कशा पद्धतीने झालेले आहेत तर हरिरूप झाल्यानंतर पुन्हा जन्म आलेले नाहीत. ते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, अशा अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. भक्ती करणाऱ्या ह्या सर्व भगवत भक्तांच्या कथा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि या कथातून तुकोबाराय असं म्हणतात की आमचा बळीया देव असल्यामुळे आम्ही त्याच्यासोबतच त्याचीच भक्ती करणार आहोत, कारण तो आम्हाला सहाय्य करणार आहे. भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर त्याचा शेवट असं सांगितलेलं आहे की ती म्हणजे हरिरूपता प्राप्त करून देणारी भक्ती आहे. त्या साधक संजीवनीमध्ये ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग याबद्दल थोडंसं मत स्वामी रामसुखदासजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की भक्ती मार्गाची पराकाष्ठा आणि ज्ञान मार्गाची पराकाष्ठा याच्यामध्ये थोडा फरक सांगितलेला आहे. ज्ञान मार्गाची पराकाष्ठा आहे की त्या परमात्म्याला जाणल्यानंतर ते स्वरूप प्राप्त होतं, किंवा ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, म्हणजे देवाला जाणल्यानंतर त्याच्यामध्ये प्रवेश होतो. विशते तदनंतरम 18व्या अध्यायातला श्लोक आहे. आणि भक्ती मार्गामध्ये मात्र थोडासा फरक असा सांगितलेला आहे की देवाला जाणल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा मात्र वेगळा आहे. तिथंही प्रवेश आहे, प्रवेशाच्या अगोदर मधला एक टप्पा सांगितलेला आहे, तो म्हणजे देवाची भेट सांगितलेली आहे. भक्त्या त्वनन्या शक्य अहमेव विधुर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप.
म्हणजे भक्ती मार्गामध्ये देवाची पहिल्यांदा देवाचं ज्ञान आहे, ज्ञातुम. देवाचं ज्ञान झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे द्रष्टुम, म्हणजे देवाला पाहता येतं, देव भेटतो, देवाची भेट सांगितलेली आहे. आणि नंतर विशदे ददनंतरम ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेनं प्रवेष्टुंच परंतप, नंतर त्याच्यामध्ये प्रवेश सांगितलेला आहे. आणि ज्ञानमार्गामध्ये देवाचं ज्ञान झालं की प्रवेश सांगितलेला आहे. हे सर्व भक्त देवाची प्रत्यक्ष त्यांनी भेट झालेली आहे, संकट निवारण करण्याकरता देव समोर आलेला आहे. आणि असं झाल्यानंतर शेवट सांगितलेलं आहे, तुका म्हणे हरिरूप झाले आणि पुन्हा जन्मा नाही आले. हा सर्व भक्तीचा प्रताप तुकोबारा या ठिकाणी सांगतात. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे, पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करोन या अघोर जप, दुःख विकत घेतले, भूमी पाहता नाही वेगळी, माळ बरड एक काळी, उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ, म्हणून विवेके काही करणे तिनिके, तुका मने फिके रुची नेदी मिष्टान्न, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सर्वांना अन्नदान द्यावं आणि मात्र द्रव्य देत असताना पात्र अपात्रतेचा विचार करावा. योग्य देश काळ पात्र याचा विचार करूनच सर्वांना द्रव्य देत असताना विचार करावा. मात्र अन्न देत असताना सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे, जर योग्य अशी जमीन असेल त्या ठिकाणी जर बीज पेरलं तर ते चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. याचा अर्थ असा आहे की द्रव्य देत असताना पात्र अपात्रतेचा विचार सांगितलेला आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, इथंही सर्वांना अन्न द्यावं असं म्हटलेलं आहे. पण पुढचं चरण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अन्न देत असताना सुद्धा तिथंही पात्र अपात्रतेचा विचार केला पाहिजे. आपण कोणाला देतो अन्न याचाही विचार व्हावा. सर्वांना अन्न द्यावंच, पण देत असताना देणारे काय करतात याचाही विचार व्हावा. म्हणून उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे, काय अन्न ग्रहण करत असताना असं म्हटलेलं आहे, एक तर परान्न खाऊच नाही, जिव्हा दगदा परान्यनं, काय अन्न हे अन्न हे मन बनवत असतं आणि पाणी हे वाणी बनवत असतं. अन्न हे मन बनवत असतं आणि पाणी हे मन बनवत असतं. म्हणून ह्या दोन गोष्टी शक्यतो सांभाळल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही आपल्या वारकऱ्यांमध्ये राहिलेलो आहे. वारकऱ्यांमध्ये रोकडोबा दादा वारकरी होऊन गेले. म्हणजे हे सगळ्या अगोदर हैबत बाबा असताना त्यावेळेस वारकरी कमी होते आणि त्यामध्ये रोकडोबा दादा हे सर्वात जुने वारकरी होते. त्यावेळेस फडकरी फार थोडेच होते. म्हणजे शिरवळकर, वास्कर असे, देहूकर, नामदास असे 2-3 फड होते आणि वारकऱ्यामध्ये रोकडोबा दादा हे जुने होते. म्हणजे ज्यावेळेस हैबत बाबा इथं होते त्यावेळेस त्यांचा इतिहास असा सांगितला जातो. म्हणजे त्यांच्यातूनच नंतर हे बाळकृष्ण महाराज भोरकर, कारभारी, साहेबराव नाना हे बाहेर पडले. तर का बाहेर पडले, मी वारकऱ्यांना कारण विचारलं का बाहेर पडले, तर त्यांचा एक नियम असा होता रोकडोबा दादांचा. म्हणजे जे आपले यशवंत मामा आपण पाहतो ते त्या दिंडीत असतात. रोकडोबा दादांचा असा नियम होता की ते पायी पंढरपूरला जायचे, पंढरपूरवरनं आळंदीला यायचे, दुसऱ्या कोणत्याही वाहनाला पाय लावायचा नाही आणि कुणाच्या घरी सुद्धा जायचं नाही. मग सकाळी उठलं की आपला सर्व सोबत जो त्यांच्या पडशी असायची, पडशी, त्या पडशीमध्ये स्वयंपाकाचं किंवा जे काय लागणारं अन्नधान्य असेल त्या पडशीमध्येच घ्यायचं आणि त्याच्याकरता लागणारे भांडी वगैरे सोबत घेऊन प्रवास करायचा. आणि जिथं जाईल तिथं विहीर पाहायची, पाणी काढायचं आणि त्या पाण्याने स्वयंपाक बनवायचा आणि तेच अन्न ग्रहण करायचं आणि पुढं जायचं. दुसऱ्याच्या घरचं आणि दुसऱ्याच्या हातचं अन्न घ्यायचं नाही. त्यांना विचारायचे लोक, असं का करायचं? ते म्हटले, आपण जर अन्न करत असो, आपण जर भजन करत असो आणि आपण जर केलेल्या अन्नावरती आपण जेवत असो तर पुण्य आपल्यालाच मिळतं. पण आपण भजन करायचं आणि दुसऱ्याच्या घरी जेवायचं म्हणजे पुण्य आपण करायचं आणि आपण त्यांच्या घरून आपलं पुण्य त्यांना द्यायचं, असं कधीच करायचं नाही.
इतका कडक त्यांचा नियम असायचा. पण हे सर्वांना जमलं नाही आणि हे जमलं नसल्यामुळे मग ते हळूहळू एक वेग बाहेर पडले असा इतिहास सांगतात. याचा अर्थ असा आहे की कोणाच्या घरचं अन्न खावं, कोणाच्या घरचं खाऊ नये, ह्यालाही फार मोठं शास्त्र आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे. जर चांगल्या भूमीमध्ये चांगलं टाकलं बी तर ते जसं चांगलं उगवतं, तर त्या पद्धतीने द्रव्य आणि अन्न याही गोष्टीचा विचार आहे. नाही तर काय होतं, पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजुनी पोशिला साप, करोणी अघोर जप, दुःख विकत घेतले. पुण्य करायला जातो पण पुण्य करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी पाप होऊन बसतं. पुण्य करता होय पाप. काय पाप पुण्याचा विचार असा आहे की पाप पुण्याच्या बाबतीमध्ये योग्य काय, अयोग्य काय, करणीय काय आणि अकरणीय काय, पाप काय आणि पुण्य काय, हे ठरवण्याचा अधिकार मनुष्यबुद्धीला दिलेलाच नाहीये. हे मनुष्याने ठरवायचं नाही. मग हे ठरवण्याकरता शास्त्राची योजना आहे. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. योग्य काय. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं की ते पुण्य आहे, पण ते पुण्य होत नाही, पाप होतं. तुकोबारायांचं एक अभंग आहे, प्रमाण आहे. तू का म्हणे तू करीशी ते सोपे, पुण्य होते पापे आमुच्या मते. आमच्या बुद्धीने करायला गेलो की ते पुण्यच पाप होऊन जातं. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एक गृहस्थ रस्त्याने निघाला होता. जंगलातून जात असताना एका झाडाखाली त्याला एक महात्मा तिथं काहीतरी तपश्चर्या करत बसलेला दिसला. अंगावरती कपडे नाही आहेत. त्याला असं वाटलं की आपल्याला काय करता येत नाही, पण हा इथं काहीतरी करत बसलेला आहे, मग याची सेवा करावी. म्हणून तो तिथं जवळ गेला. काय करावं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याजवळ आता ह्याची सेवा करण्याकरता काहीच नाही आहे. बरं, त्याच्याकडे पाहिलं तर ते ध्यानस्थ आहेत, चिंतनामध्ये ध्यानमग्न झालेले आहेत. काय करावं त्याला सुचत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, जवळ आपल्या पिशवी होती, पिशवीतली एक तेलाची बाटली काढली आणि त्या तेलाने त्याच्या अंगाची मालिश केली. कारण ऊन पावसा वाऱ्यामुळे त्याच्या अंगावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या. त्याला असं वाटलं की आपण काहीतरी सेवा करावी, म्हणून त्यांनी तेलाने त्याची मालिश केली. आता तो गृहस्थ त्या ठिकाणी उठला आणि निघून गेला. आता वास्तविक पाहता तो महात्मा त्या ठिकाणी साधना करतोय, ध्यानधारणा करतोय आणि त्याच्या शरीराची मालिश करणं म्हणजे ते एक प्रकारे चांगलं कर्म आहे, पुण्य कर्म आहे. त्याला वाटलं ते खरं, पण परिणाम असा झाला काय, योग्य अयोग्यतेचा विचार क्रियेवरती नसतो, परिणामावरती ठरत असतो. त्याला वाटलं खरं की आपण पुण्य केलेलं आहे, पण तो निघून गेला आणि थोड्या वेळाने तो जिथं बसलेला होता तो महात्मा, त्याच्याजवळ एक राऊळ होतं. त्या राऊळातल्या मुंग्या उठल्या आणि त्या साधूच्या अंगाला चिकटल्या आणि कडकडून चावा घेतला, रक्तबंबाळ शरीर करून टाकलं. वास्तविक पाहता त्यांनी केलेली ती सेवा, त्यांनी केलेली ती क्रिया एक प्रकारे पुण्यकारक आहे अशी वाटत होती, पण परिणाम असा झाला की त्याचं सर्व अंग रक्तबंबाळ झालं, अंगाची लाही झाली आणि तो निघून गेला. वाटत होतं पुण्यकर्म आहे, पण परिणामावरून ते असं वाटतं की त्याच्याकडून ते पाप कर्म घडलेलं आहे. आता कधी कधी वाटणारं पाप कर्म सुद्धा पुण्यकर्म वाटत असतं, होत असतं. तोच दृष्टांत पुढे सांगतात असा की त्या रस्त्याने एक मनुष्य येत होता आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की कोणतरी तिथं ध्यानधारणा करतोय, साधना करतोय. तो येताना शांत आला नाही, तो ऊस खात येत होता आणि त्यांना अद्वा तद्वा बोलायला लागलेला आहे. खळा सदा शुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना. अद्वा तद्वा त्यांची निंदा करू लागलेला आहे. निंदा नालस्ती करणारा तो तिथं जवळ आलेला आहे आणि जवळ आल्यानंतर तो शांत बसला नाही. तो ऊस खात येत होता, चुईटी काढायचा, तोंडामध्ये चावायचा आणि चुईट्या त्या साधूला फेकून मारायचा. सगळा ऊस खाऊन झाला. गंमत अशी आहे, कोणीतरी माझ्या अंगाला तेल लावतंय हेही त्या साधूला माहीत नव्हतं आणि कोणी माझ्या अंगावरती चुईट्या फेकतंय हेही त्या साधूला माहिती नव्हतं. खरा महात्मा त्याला म्हणतात तुल्य निंदा स्तुतीर मौने. पण तो गृहस्थ त्या ठिकाणी चुईट्या मारतोय, शेवटी चुईट्या खाऊन थांबला, सगळा ऊस खाण्याचा झाला. नंतर तो तिथून उठला आणि तो निघून गेला. वर पाहता आपल्याला असं वाटतं की त्यांनी केलेली क्रिया ही निश्चितच वाईट आहे, राग येण्यासारखी क्रिया आपल्याला वाटते, पण परिणाम काय झाला आहे का, त्यांनी ते चुईट्या फेकून मारलेल्या होत्या ना, त्याच्यामुळे त्याच्या अंगावरल्या मुंग्या उतरल्या आणि त्या चुईट्यामध्ये जाऊन चिकटल्या. अंगावरच्या मुंग्या उतरल्या, त्याला पहिल्यासारखं परत शांत वाटायला लागलं. म्हणजे काय, योग्य अयोग्य याचा निर्णय आपण करू शकत नाही,
त्याच्याकरता शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून पहा काय, एखादा दरोडेखोर दरोडा टाकतो आणि दरोडा टाकल्यानंतर त्या घरमालकाचा खून करतो. घरमालकाचा खून केल्यानंतर पोलीस येतात, त्याला पकडतात, न्यायालयामध्ये हजर करतात आणि न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायाधीश सर्व आरोपाची शहानिशा करतो आणि त्या दरोडेखोराला शिक्षा करतो की तू त्या घरमालकाचा खून केला म्हणून तुला फाशीची शिक्षा. दरोडेखोराला त्या न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा दिली. मला आपल्याला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की त्या गृहस्थाने, त्या दरोडेखोराने पैसा मिळवण्याकरता त्या घरमालकाचा खून केला, पैसा मिळवण्याकरता त्या घरमालकाचा खून केला आणि न्यायाधीशाने फाशीची शिक्षा देऊन पैसा मिळवण्याकरता त्या दरोडेखोराचा खून नाही का केला? फाशी देणं म्हणजे एक प्रकारे खूनच करणं आहे ना. याने पैसा मिळवण्याकरता घरमालकाचा खून केला आणि पैसा मिळतो म्हणूनच न्यायाधीशाने त्याला फाशी दिली, म्हणजे त्याचा खूनच केला ना. क्रिया सारखी आहे, क्रियावरती नाही परिणामावर ठरत असतं. काय, याने जो खून केलेला आहे तो निषिद्ध कर्म आहे, चुकीचं कर्म आहे, वाईट कर्म आहे आणि न्यायाधीशाने त्याला फाशी दिलेली आहे ना, त्याच्या पाठीमागे एक न्यायव्यवस्था आहे, त्याच्या पाठीमागे एक कायदा आहे, त्याच्या पाठीमागे एक कानून आहे आणि त्या कानून, त्या कायद्याला समोर ठेवून त्याने दिलेला तो निर्णय आहे. म्हणून याने खून केला म्हणून त्याला फाशी मिळते आणि न्यायाधीशाने त्याला फाशी दिली म्हणून त्याला 80,000 रुपये पगार मिळतो. काय, पाप पुण्य या संकल्पना परिणामावर ठरत असतात. तुकोबाराय असं म्हणतात, पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजूनी पोशिला साप. दूध देणं चांगलं आहे ना, एखाद्याला उपाशी मनुष्याला दूध पाजणं काय, सर्वाभूती द्यावे अन्न म्हटल्यासारखं, भूतदया गायी पशुचे पालन, तहानिल्या जीवन वना माझे, तसं सापाला दूध पाजणं हे पुण्यकारक आहे. पण पुढं काय परिणाम होतो आहे का, दुग्ध पाजूनी पोशिला साप, करोनी अघोर जप, दुःख विकत घेतले. सापाला दूध पाजणं म्हणजे एक प्रकारे दुःखच पदरात पाडून घेण्यासारखं आहे. म्हणून ते कर्म करणं चांगलं नाही. ते कर्म पुण्य कर्म असलेलंच पाप होत राहतं. भूमी पाहता नाही वेगळी, माड बरळ एक काळी, उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ. तसं पाहिलं तर सर्व भूमी एकच आहे, परंतु तिचं गुण, काही ठिकाणची गुण माळ रान आहे, काही ठिकाणची बरड आहे, काही ठिकाणची बागायत आहे. या तिच्या असलेल्या प्रकारावरती तिचा कष ठरत असतो. तसं कर्माच्या दृष्टीने सुद्धा तीच भूमिका आहे. तुकोबाराय म्हणतात, म्हणून विवेके काही करणे ते निके, तुका म्हणे फिके रुचीने दी मिष्टान्न. म्हणून विवेक पुरुषाने आपला विवेक जागृत ठेवून जी कर्म करत आहोत त्याच्यामध्ये सार आसार किंवा शास्त्र निर्णयाचा विचार करून शास्त्राप्रमाणे मनुष्याने कर्म करत जावं. आणि त्याच्याकरता उदाहरण दिले, दृष्टांत दिलेलं आहे. तुका म्हणे फिके रुचीने दी मिष्टान्न. जर मिष्टान्न आहे पण ते जर खाण्यासारखं योग्य नसेल तर ते चवी देत नाही. तसं कर्म करत असताना सुद्धा त्याच्या योग्य अयोग्यतेचा, त्याच्या चांगल्या वाईटाचा, पाप पुण्याचा विचार करूनच मनुष्यांनी कर्म करावे. अशा प्रकारे तुकोबार या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. देवावरी भार वृत्ती अयाचित सार, देह देवाचे संभाळी, सार योजे यथाकाळी, विश्वासी निर्धार विस्तारला विश्वंबर, तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे. देवावरी भार वृत्ती अयाचित सार. आपल्या देवावरी भार वृत्ती अयाचित सार. आपल्या निर्वाहाचा, आपल्या जीवनातील जगण्याचा सर्व भार देवावरी घालून आपण अयाचित वृत्तीने राहावं. असं राहणं किंवा अशी वृत्ती धारण करणं हे सार आहे, सार जीवनातलं सार आहे. काय, आपण आपल्या निर्वाह वहन करण्याकरता आपण समर्थ आहोत अशा भूमिकेमध्ये राहणं. यापेक्षा तुकोबाराय असं म्हणतात की सार कोणती भूमिका आहे तर आपल्या निर्वाहाचा भार आपण देवावरती घालावा. कारण देवाचा स्वभाव असा आहे, तुका म्हणे तया भार घातलिया
उपेक्षिना दया सिंधू माझा. आपण आपल्या जीवनातला भार हा देवावरती घातला पाहिजे. सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा असो. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये महाराजांनी काही स्वतःच्या चरित्रात्मक काही अभंग आलेले आहेत. कोणताही प्रसंग काढा, त्या प्रसंगामध्ये तुकोबारांनी आपला भार देवावरतीच घातलेला आहे. सुख झालं तरी ते देवावरतीच भार घातलेला आहे आणि दुःख झालं तरी देवावरतीच घातलेलं आहे. जेवढे आठवतील सांगून पुढे जाईल. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये भजन करत होते, महाराजांच्याच 14 टाळकरण पैसे असलेले शिवबा कासार म्हणजे लोहगावचे, शिवबा कासार हे लोहगावचे होते. रोज तुकोबारांच्या भजन कीर्तनाला जावं, पण कायम घराच्या बाहेर राहणं आणि घरामध्ये लक्ष न देणं याच्यामुळे घरची वाताहत होऊ लागली शिवबा कासाराच्या. आणि याचं वाईट त्यांच्या पत्नीला वाटलं की आपला पती तुकाराम महाराजांच्या नादाला लागल्यामुळे त्यांनी संसाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून काय करावं, तिने एक युक्ती योजली की जर महाराजांमुळे माझ्या पत्नीला हा नाद लागला असेल तर त्यांनाच अद्दल घडवावी. म्हणून तिच्या मनामध्ये कपट निर्माण झालं. कपट निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपल्या शिवबा कासाराला पत्नीला सांगितलं, रोज तुम्हीच तुकोबारांना भेटायला जाता, असं करा, या वर्षी दिवाळीला महाराजांना घरी बोलवा, मी त्यांना चांगलं न्हाणं धुणं आंघोळ घालते आणि खाऊ गोडधोड खाण्याकरता करते. शिवबा कासाराला पत्नीचं कपट लक्षात आलं नाही. शिवबा कासाराने तुकोबारांना निरोप सांगितला. महाराज दिवाळ सणाकरता घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या असलेल्या शिवबा कासाराच्या पत्नीने काय केलं तर प्रसंग असा आहे की कडक अत्यंत तापलेलं पाणी हे तुकोबारांच्या अंगावरती ओतलं महाराजांना अद्दल घडवावी म्हणून. आता वास्तविक पाहता हा प्रसंग किती साधा आहे. महाराज आंघोळीला बसलेले आहेत, कोणतरी स्त्री आपल्यावरती कपटाच्या माध्यमातून अंगावरती पाणी टाकते. महाराजांनी तिला विरोध करायला पाहिजे होता. सरळ सरळ व्यवहार आहे, पण महाराजांनी तिथं विरोध केला नाही. शिवबा कासाराच्या पत्नीने अंगावरती पाणी टाकत असताना सुद्धा महाराज अंगावरती पाणी पडतंय आणि महाराज धावा देवाचा करतायत. जळे माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा, पेटली सकळ कांती रोमावळी, नावरे हे होळी दहन झाले. प्रसंग महाराजांच्या जीवनावरती आलेला आहे. त्यावेळेस सुद्धा भार मात्र दुसऱ्यावरती टाकला नाही, भार देवावरती टाकलेला आहे. देवावरी भार वृत्ती आयाची तसार. आणखीन एक प्रसंग सांगेन. ज्या वेळेस तुकोबारा देहूमध्ये कीर्तन करायचे, मंबाजी बुवा तुकोबारांच्या कीर्तनाला यायचे. मंबाजी गोसावी देहूमधलं एक प्रसिद्ध नाव होतं त्यावेळेस, त्या काळातलं. पण ते कीर्तनाला यायचे, पण जसे जसे तुकोबारांची कीर्ती वाढायला लागली तशी तशी द्वेष निर्माण होऊ लागला. मनामध्ये द्वेष मत्सर निर्माण होऊ लागला. मग काय करावं, महाराजांना कोणत्या तरी निमित्ताने अद्दल घडवावी असा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. एक दिवस प्रसंग असा झाला की महाराजांची म्हैस चरत चरत त्या मंबाजी गोसाव्याच्या शेतामध्ये गेली. काही असेल ते खाल्लं आणि तेवढ्यामध्ये मंबाजी बुवा आला. मंबाजी बुवानी पाहिलं आता महाराजांना काहीतरी अद्दल घडवता येईल म्हणून तिथं वाट पाहू लागला. आपल्या म्हशीचा शोध घेत घेत महाराज त्या शेतापर्यंत आलेले आहेत. पाहतात तर शेतामध्ये म्हस चरते. महाराजांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मंबाजी बुवा तिथं आले आणि मंबाजी बुवाने त्या असलेल्या कुंपणाच्या काठ्याच्या काठीने तुकोबारांना मारलेलं आहे. इतकं मारलेलं आहे की सर्व अंग रक्तबंबाळ झालेलं आहे. इथपर्यंत थांबला नाही, अद्वा तद्वा भाषेमध्ये तुकोबारांना शिव्या दिलेल्या आहेत. आता हे सरळ प्रसंग आहे, हा महाराजांनी उद्धृत केलेला प्रसंग आहे की मंबाजी बुवा तुकोबारांना मारतायत. मग हे करत असताना तुकोबाराय समर्थ होते. महाराजांनी विरोध करायला पाहिजे होता की म्हैस आहे, मुक प्राणी आहे, चुकून आलेला असेल. महाराजांनी विरोध केला नाही. महाराजांनी विरोध केला नाही. बरं, महाराजांनी विरोध जाऊ द्या, करू द्या. त्या काळामध्ये महाराजांवरती नितांत श्रद्धा असलेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी शिवाजी महाराजांना जर कळवलं असतं तर महाराजांचा त्या मंबाजी बुवाचा शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला असता. म्हणजे ऐका, महाराज स्वतः प्रयत्न करू शकत होते, महाराजांनी प्रयत्न केला नाही. शिवाजी महाराजांना सांगून त्या मंबाजी बुवाचा बंदोबस्त करता आला असता. मंबाजी बुवांचा तक्रार शिवाजी महाराजांजवळ सुद्धा केलेली नाहीये. मी तर असं म्हणतो, स्वतः प्रयत्न जाऊ द्या.
मंबाजी बुवांचं तक्रार शिवाजी महाराजांजवळ जाऊ द्या, घरी जर जिजाई साहेबांना सांगितलं असतं तर त्या मंबाजी बुवाची चटणीच केली असती जिजाबाईंनी. एवढ्या कडक स्वभावाच्या होत्या, पण स्वतः प्रयत्न केला नाही, राजांना सांगितलं नाही, जिजाईला सांगितलं नाही, मात्र ते गाराणं देवाला सांगितलं. देवाला तुकोबाराय म्हणतात, देवा की का बरं, का होती देवा एवढी फजिती? मला असं वाटतंय की मुळीवर मनसतो चुकलो तुम्ही ऐसे चित्ती. आमची फजिती केलेली आहे. बरं देवा, मला असं वाटतंय की देवा एका दृष्टीने तू खूप चांगलं केलेलं आहे, खूप चांगलं केलेलं आहे. का चांगलं केलं बाबा? बरवे बरवे केले विठोबा बरवे. देवा तू खूप चांगलं केलेलं आहे. काय केलं? शिव्या गाळे नीत नाही, बहु फार विटंबिले, बरवे 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 केले विठोबा बरवे, पाहून या अंतक्षमा वरी काठविरी मारविले. देवा काटेच्या काठीने तू मारायला लावलेलं आहे. देवा तू फार चांगलं केलेलं आहे. मला असं वाटतंय की मंबाजी बुवा ज्या वेळेस मला मारत होते त्यावेळेस मंबाजी बुवाला तू नाही सोडवलं. मंबाजी बुवा ज्या वेळेस मारत होते त्यावेळेस तू मंबाजी बुवाला सोडवलं नाही, पण ज्यावेळेस मंबाजी बुवा मला मारत होते ना त्यावेळेस तू मला सोडवलं. आणि कसं सोडवलं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. मंबाजी बुवाला सोडवलं नाही, पण माझ्या मनात क्रोध उत्पन्न होऊ दिलं नाही, म्हणजे तू मला सोडवलेलं आहे. देवावरी भार, प्रत्येक गोष्टीचा भार देवावरती घालणं, वृत्ती आयाची तसार. सुख असो, आता हे दुःखाचे प्रसंग आहेत तसे सुखाचे सुद्धा तुकोबारायचे प्रसंग आहेत. एक प्रसंग सुखाचा सांगतो. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा दिला, वास्तविक पाहता धन अनायासे आपल्याकडे येणं म्हणजे एक प्रकारचं भाग्यच आहे ना. म्हणजे प्रारब्धेची वाडे धन जर प्रारब्धाने आपल्याकडे अनायास येत असेल तर तो चांगला सुखाचा प्रसंग आहे, भाग्याचा प्रसंग आहे. पण ते धन आल्यानंतर सुद्धा तुकोबारायांनी त्या धनाला नाही विरोध केला, पण देवासोबत भांडले. देवा आता धन नकारण्याचा अधिकार तुकोबारायांना होता, पण देवासोबत तुकोबाराय भांडलेले आहेत. देवा दिवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मज गोविशी कासया. म्हणजे मला का गुंतून ठेवता या ठिकाणी? म्हणजे देवा सुखाचा प्रसंग आला तरी भार देवावरतीच आहे. देवा इथं मला का गुंतून ठेवता? आणि छत्रपती राजांना सुद्धा बोललेले आहेत, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. राजे तुम्हाला असं वाटतं का की आमचे या अक्षरांमुळे तुम्ही आमच्याकडे आलेला आहात आणि हे धन दिलेलं आहे आणि आम्ही त्याचा स्वीकार करू? काय दिला ठेवा? आम्हा विठ्ठलाची व्हावा. आम्हाला ते तुम्ही ठेवा दिलेला आहे. राजे आम्हाला कळालेलं आहे, तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. तुम्ही आम्हाला गार देता आणि आमच्याकडून शब्दाचा परीस घेता. महाराजांच्याच शब्दाची किंमत महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तुकोबाराय असं म्हणतात, राजे तुम्हाला असं वाटतं का की ह्या अक्षरांमुळे तुम्ही आमच्याकडे आलेला आहात? सांगू का या अक्षरांची किंमत काय? काय या अक्षरांची किंमत? महाराजांनी स्वतः या अभंगाच्या अक्षरांची किंमत सांगितलेली आहे. राजे ऐका, जीव देता तरी वचना नाही एका सरी. राजे जीव जरी दिला ना तरी या एका अक्षराची सर सुद्धा येणार नाही, एवढे हे उच्च शब्द आहेत. आणि याच्याकरता तुम्ही आम्हाला हे देत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. देवा का असा प्रसंग आलता? देवावरी भार वृत्ती आयाची तसार. तुकोबारांनी देवावरती भार घातलेला आहे आणि ही अशी आयाचित अपरिग्रह वृत्ती राहणं हे परमार्थातलं सार आहे. देह देवाचे सांभाळी सारे योजे यथाकाळी. देहाचा सांभाळ देवावरती टाकावा. ज्या पद्धतीने देव त्याचा सांभाळ करेल तेच तसं राहणं, तसं जगणं हे सार आहे. विश्वासी निर्धार विस्तारला विश्वंभर. संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा तो विश्वंभरती ती विश्वंभरा. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, सर्वांचं भरण पोषण करणारा तो विश्वंभर आहे. तो विस्तारलेला आहे, सर्व ठिकाणी विस्तार त्याचा असलेला असल्यामुळे असा निर्धार, असा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यामुळे आम्ही देवावरतीच भार टाकणार आहे. तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे. आमच्या ठिकाणी असलेलं विश्वास नावाचं बळ तेच महत्वाचं आहे. आणि तुका म्हणे व्हावे बळ एकची जाणावे.
तोच विश्वास नावाचं बळ आमच्या जवळ असल्यामुळे आम्ही त्या विश्वासाच्या बळावरतीच देवावरती भार टाकू शकलेलो आहे. देह देवाचे सांभाळी सारे योजे यथाकाळी. वर्तता बासर काय करावे शरीर ठेवा नेमुन माझे तुमचे पायी मन. नेदावी या वृत्ती कोठे फाकोची श्रीपती तुका म्हणे भले जन्मा येऊन या जाले. वर्तता बासर काय करावे शरीर. देवा बासर वर्तता शरीराविषयी जो मोह आहे किंवा शरीराविषयी काय करावे शरीर म्हणजे असं स्वैर वागत असताना वर्तता बासर काय करावे शरीर. अशा प्रकारे स्वैर वागत असताना असं जर शरीर वागत असेल तर त्या शरीराविषयी आम्ही काय करावं. मग आम्हाला त्याविषयी नियमन करता येत नाही. म्हणून तुम्ही देवा काय करा. ठेवा नेमुन माझे तुमचे पायी मन. देवा याच्यावरती आमचा अधिकार नाही किंवा याच्यावरती आमची सत्ता नाही. तुम्ही स्वतः हे मन नेमून ठेवा. तुमच्या पायावरती हे मन ठेवा. नेदावी या वृत्ती कोठे फाकूची भोवती. या ज्या वृत्ती आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कधी विकाराच्या अधीन जातात, कधी विषयाच्या अधीन जातात, कधी संसाराच्या अधीन जातात. त्या वृत्ती न फाको देता तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. नेदावी या वृत्ती कोठे फाकूची भोवती तुका म्हणे भले जन्मा येऊन या जाले. असं जे राहणं आहे तुमच्या चरणावरती तुमच्या पायावरती मन ठेवून राहणं आहे. असं जगणं किंवा असं जीणं भलं आहे. म्हणून जन्मा येऊन या जाले असं जगणंच खरं जगणं आहे. म्हणून ठेवा नेमुन माझे तुमचे पायी मन. केली प्रतिज्ञा मनाशी तई मी दान सत्यत्वेशी. नेईन पायापाशी स्वामी मूळ पंढरीये. तोवरी हे भरी पोट केला तो मिथ्या बोबाट. नाही सापडली वाट सैराट फिरत असे. ज्यावे आदराचे जिने स्वामी कृपा करीतेने. पाळलेल्या वचने सख्यत्वाचा अनुभव. घडे तैसे घडो आता माय बापाची सत्ता. तुका मनी चिंता काय पाहे मार्गा. केली प्रतिज्ञा मनाशी तै मी दान सत्यत्वेशी. नेईन पायापाशी स्वामी मूळ पंढरीये. माझा परमात्मा सर्व संतांनी देवाला पंढरपूरला आपलं माहेर समजलेलं आहे. पंढरीये माझे माहेर साजने. आणि अशा पंढरपूरवरनं ज्यावेळेस मला नेण्याकरता मूळ येईल त्यावेळेस तिथं गेल्यानंतर तो असलेला आमचा स्वामी पांडुरंग परमात्मा त्याच्याजवळ आमच्या सेवेच्या बाबतीमध्ये जे काही मागणं असेल आम्ही ते प्रतिज्ञापूर्वक त्या देवाला आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत. कारण पंढरपूरवरनं परमात्मा आम्हाला मूळ नेण्याकरता पाठवत आहे. असं आहे की स्त्रियांच्या जीवनामध्ये हा माहेर शब्द येत असतो. जसं भगवत भक्ताच्या जीवनामध्ये माहेर शब्द आहे तसं स्त्रियांच्या जीवनामध्ये माहेर शब्द येत असतो. आणि महाराजांचा एक असा अभंग आहे की माहेर आहे शे लौकिकी कळावे निढळ बरवे शोभानिधी. स्त्रियांच्या जीवनामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजेत. जसं वात्सल्य हे स्त्रीच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. वात्सल्याविन अपूर्ण नारी असं म्हटलेलं आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये चारित्र्य हे असलंच पाहिजे. स्त्रीच्या जीवनामध्ये माहेर हे असलंच पाहिजे. या गोष्टी जसं स्त्रीच्या जीवनामध्ये तसं भगवत भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा आहेत. माहेर म्हणजे संतांच्या दृष्टीने माहेर असलेलं पंढरपूर. त्या पंढरपूरला संतांनी माहेर म्हटलेलं आहे. आणि तिथून परमात्मा हा आमचा जो स्वामी आहे तो आम्हाला मूळ नेण्याकरता पाठवत आहोत. म्हणून ज्यावेळेस आम्ही माहेराला जाऊ माहेरचं जीवन असं असतं की तिथं थोडंसं बंधन नसतं. आपल्या मनाची जी इच्छा असेल, मनामध्ये जो हट्ट असेल, मनामध्ये जी अपेक्षा असेल ती मोकळ्या मनाने सांगण्याचं ठिकाण म्हणजे ते ठिकाण असल्यामुळे आम्ही आमच्या जी मनामध्ये भावना आहे ती देवाला त्या ठिकाणी सांगू. अशा प्रकारे तुकोबारा या ठिकाणी सांगतात. तोवरी हे भरी पोट केला तो मिथ्या बोबाट. नाही सापडली वाट सैराट फिरत असे. आणि जोपर्यंत त्या देवाजवळ जात नाही, स्वामीजवळ जात नाही, मागत नाही, तोपर्यंत इकडचं जे काय आमचं होत आहे तोवरी हे भरी पोट केला तो मिथ्या बोबाट. म्हणजे आम्हाला हे मिळत नाही, हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको,
हा सर्व दृष्टीने एक मिथ्या बोबाटच आमच्या जीवनामध्ये आहे. तोपर्यंत आम्ही जसं होईल तसं आमचं पोट भरत आहोत. नाही सापडलेली वाट सैराट फिरत असे. जोपर्यंत ही देवाकडे जाणारी, माहेरला पंढरपूरला जाणारी वाट सापडत नाही, तोपर्यंत आमचं जीवन हे म्हणजे एक प्रकारे सैराट अशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणून तो एक प्रकारे मिथ्या बोबाट आम्ही आमच्या जीवनामध्ये करत आहोत. ज्यावे आदराचे जिने स्वामी कृपा करीतेने, पाळलेल्या वचने सख्यत्वाचा अनुभव. ज्या योगाने स्वामी कृपा करतील असं जगणं हे खरं आदराचं जगणं आहे. असं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या स्वामींची आपण सेवा करत आहोत त्या स्वामींच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास हा फार महत्त्वाचा असतो. असं आहे, त्या स्वामींनी आपल्याला केलेली आज्ञा ही खरी त्यांची सेवा असते, किंवा त्यांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे जीवन बनवणं ही खरी त्यांची सेवा असते. आणि असं जीवन बनवणं, तुका वचन न मोडी बोली लेते, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोली लेते. त्यांनी केलेल्या आज्ञेप्रमाणे, त्यांनी केलेल्या वचनाप्रमाणे आपलं जीवन बनवणं ही त्यांची खरी सेवा असते. आणि तसं त्यांनी कृपा करावी याकरता ज्यावे आदराचे जिने, म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आदराने वागतो. असं आहे, अनादरे कोप येत असे. एखाद्याने जर अनादर केला तर त्याचा राग येतो, आणि आदर जर केला तर त्याच्याविषयीचं प्रेम वाढतं. म्हणून असं प्रेम आमचं स्वामीविषयी वाढलेलं असल्यामुळे स्वामी कृपा करीतेने, स्वामी आमच्यावरती कृपा करते झालेले आहेत, देव आमच्यावरती कृपा करते झालेले आहेत. पाळलेल्या वचने सख्यत्वाचा अनुभव. त्याच्यामुळे देवाचा आणि आमचा प्रेमाचा, सख्यत्वाचा, मैत्रित्वाचा एक प्रकारे अनुभव आलेला आहे. घडे तैसे घडो आता, मायबापाची सत्ता, तुका म्हणे चिंता काय पाहे मार्गा. आता यानंतर एकदा का देवाची कृपा झाली, मग घडेल तैसे घडो आता. कारण आम्ही त्या देवाच्या सत्तेमध्ये असल्यामुळे अवघीच दिशा असावी मोकळी, मायबाप बळी म्हणून आमचा परमात्मा हा आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, त्याची सत्ता सर्व ठिकाणी असल्यामुळे, त्या देवाच्या मायबापाच्या सत्तेमध्ये आम्ही असल्यामुळे आता जसं असेल तसं घडू दे. घडेल तैसे घडो आता, मायबापाची सत्ता, तुका म्हणे चिंता काय पाहे मार्गा. आता त्या गोष्टीची चिंता आम्ही करणार नाही, मार्गाची चिंता आम्ही करणार नाही, असं तुकोबारा या ठिकाणी सांगतायत. नेत्र झाकून या काय जपतोशी, जव नाही मानसी प्रेमभाव. उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. मंत्रयंत्र काही करिशी बुटबुटी, तेने भूतसृष्टी पावशील. सार तुका जपे बीजमंत्र एक, भवसिंधू तारक रामकृष्ण. नेत्र झाकून या काय जपतोशी, जव नाही मानसी प्रेमभाव. जोपर्यंत अंतकरणामध्ये प्रेमभाव निर्माण होत नाही तोपर्यंत डोळे झाकून देवाचं जप करणं, ध्यान करणं हे कशा करता करतोस. नेत्र झाकून या काय जपतोशी. असे प्रेम महत्वाचं असतं. काय प्रेमेविन झाला ज्ञानी जैसा, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड सांगतील. प्रेम हे साधनेमध्ये फार महत्वाचं असतं, नाम साधनेमध्ये. आणि तेच नसताना जर फक्त डोळे झाकून जर देवाचं चिंतन करत असेल, नाम करताना दिसत असेल, तर ते त्याला काही अर्थ राहणार नाही. जवनाही मानसी प्रेमभाव. नामाची व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे, जिथं मन आणि वाणीचा विषय एक परमात्मा होतो आणि तिथं प्रेम निर्माण होणं, ही नामाची व्याख्या सांगताना असा विस्तार केलेला आहे. कशाला म्हणतात? मन आणि वाणीचा विषय परमात्मा करणं आणि त्याबरोबर सप्रेमता असणं, ही नामस्मरणाची व्याख्या केलेली आहे. जर फक्त मनानेच देवाचं चिंतन करत असेल तर ते नामस्मरण होत नाही, ते ध्यान होतं. जर मनानेच देवाचं चिंतन होत असेल तर ते नामस्मरण होत नाही, ते ध्यान होतं. आणि जर फक्त वाणीनंच जर देवाचं चिंतन होत असेल तर तो जप होतो, नामस्मरण होत नाही. जर वाणीनंच देवाचं चिंतन होत असेल तर तो जप होतो, ते नामस्मरण होत नाही. म्हणून मन अधिक वाणी अधिक प्रेम बरोबर नामस्मरण. चिंतनाचे काही प्रकार आलेले आहेत. एक आहे घोषात्मक चिंतन, एक आहे घोषात्मक कीर्तन,
चिंतनात्मक कीर्तन आणि नामस्मरणात्मक कीर्तन असे प्रकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये हे जे आहे, जिथं मन, वाणी आणि प्रेम तिन्ही गोष्टी एकत्र येतात, असं जे आहे, असं नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, असं करण्यासाठी काय करावं? उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. त्या नामस्मरणाने गर्भवासनाच्या यातना तुटतात. मंत्रेंद्र काही करशी बुटबुटी, तेने भूतसृष्टी पावशील. जर अशा मंत्रयंत्राच्या मागे लागला तर त्यांनी काय होशील की भूतसृष्टी पावशील, ज्याला अघोरी अशा प्रकारची साधना म्हणतात, ती करण्यामध्ये यजंते सात्विका भूत काय प्रेतान भूतगणांशांनी यजंते तामसा जनः. अशा प्रकारे जर करू गेलास तर त्यांनी भूतसृष्टी पावशील. सार तुका जपे बीजमंत्र एक, भवसिंधू तारक रामकृष्ण. म्हणजे असं जे सार आहे तो बीजमंत्र एकच आहे. त्या संख्यासंकेत कोशामध्ये 72,000 मंत्राचे प्रकार सांगितलेले आहेत. 72,000 मंत्र आहेत म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्या मंत्राचे प्रकार केलेले आहेत. काही वैदिक मंत्र आहेत, काही साबरी मंत्र आहेत आणि काही अघोरी मंत्र आहेत. त्या वैदिक मंत्रामध्ये सुद्धा प्रकार केलेले आहेत. एक अक्षरी आहे, एक अक्षराचा एक मंत्र आहे. आणि 3 अक्षरापासून 9 अक्षराचा जो मंत्र आहे त्याला बीज मंत्र म्हटलेला आहे. 1 अक्षरापासून ते 3 अक्षरापर्यंतचा हा पिंड मंत्र म्हटलेला आहे. 3 अक्षरापासून 9 अक्षरापर्यंतचा जो मंत्र आहे त्याला बीज मंत्र म्हटलेला आहे. 10 पासून ते 20 अक्षरापर्यंतचा मंत्रराज म्हटलेला आहे. आणि 20 अक्षरापासूनचे पुढचे जे मंत्र आहेत त्याला माला मंत्र म्हटलेलं आहे. मग 3 अक्षरापासूनचा 9 अक्षरापर्यंतचा म्हणजे हा जो रामकृष्ण मंत्र आहे तो बीज मंत्र आहे. सार तुका जपे बीज मंत्र एक, याला बीज मंत्र म्हटलेलं आहे. आणि तो काय करतो? भवसिंधू तारक रामकृष्ण, भवसागरातून आपल्याला तारत असतो. तुकोबारांनी याला बीज म्हटलेलं आहे. आणखीन एक ठिकाणी तर असं वापरलेलं आहे की अमृताचे सार निजतत्व बीज आणि गुह्याचे ते गुज रामकृष्ण. या नामाला बीज म्हटलेलं आहे. बीज, अमृताचे सार निजतत्व बीज, गुह्याचे ते गुज रामकृष्ण. नुसतं गुह्य नाही आहे, त्या गुह्याचंही गुज म्हटलेलं आहे. जगन्नाथ अण्णा सांगायचे, एक गुह्य आहे, एक गुह्यतर आहे, एक गुह्यतम आहे. म्हणजे कर्म हे गुह्य आहे, उपासना हे गुह्यतर आहे, ज्ञान हे गुह्यतम आहे. इति गुह्यतमम शास्त्र. इथपर्यंत ते थांबतं, पण त्या गुह्याचंही एक गुज आहे, त्या गुह्याचंही गुज आहे, त्या गुह्यतमाचंही गुज आहे. ते म्हणले काय आहे? ते मजे नाम आहे. गुह्याचे ते गुज, अमृताचे सार निजतत्व बीज आणि गुह्याचे ते गुज रामकृष्ण. म्हणून तुका सार तुका जपे बीजमंत्र एक, भवसिंधू तारक रामकृष्ण. संत मार्गी चालती त्यांची लागे मज माती. काय करावे साधने काय एक नव्हे तेने, शेष घेईन उच्चिष्ट. 10 धनीवरी पोट तुका म्हणे सत्तापायी, जीव ठेविला निश्चयी. तुकोबाराय म्हणतात, संत मार्गी चालत असताना त्यांची माती आमच्या अंगावरती येणं हेच सर्व साधनाचं सार आहे. काय करावे साधने काही एक नव्हे त्याने, याच्यापेक्षा वेगळं नाही. काय जगद्गुरु तुकोबारांच्या व्याख्याच वेगवेगळ्या आहेत. मामा याला तुकोपनिषद म्हणायचं. आपल्या अष्टादशामध्ये सुद्धा तुकोपनिषद अष्टादश आहे म्हटलेलं आहे. कारण तुकोबारांच्या व्याख्याच वेगवेगळ्या आहेत. काय काय व्याख्या तर अशा आहेत, जसं दंडवाताची व्याख्या करत असताना दंडवाताची व्याख्या आपण करत असतो दंडवत दंडापरी, किंवा लोटली का काठी पडिली जैसे. पण तुकोबारांनी ते मान्य नाही. महाराजांनी वेगळी व्याख्या केलेली आहे. महाराज असं म्हणतात, लोटली का काठी पडिली जैशी, काठी पडली तसं दंडवत असावं. पण त्याच्यात महाराजांना एक त्रुटी वाटते. ते म्हणले कोणती त्रुटी आहे? ज्यावेळेस काठी पडलेली आहे त्यावेळेस भूमीला काठीचं कोणतं अंग लागलेलं आहे? खालचं. वरचं अंग कुठं लागलेलं आहे? तुकोबाराय म्हणतात दंडवत कसं असावं? रुळे महाद्वारी पायाखालील पायरी, तैसे माझे दंडवत. रुळे महाद्वारी म्हणजे महाद्वारात जी पायरी लावलेली असते, ज्या वेळेस लावत असतात त्यावेळेस खाली गेलेल्या संतांचे कोणाचे तरी चरणरज लागलेले असतात, त्याच्यावरती पहिली पायरी लावली जाते. आणि ज्यावेळेस संत महापुरुष चालतात ना त्यावेळेस ते त्याच्यावरती पाय ठेवतात. म्हणजे खालूनही संत चरणरजाचा स्पर्श होतोय आणि वरूनही संत चरणरजाचा स्पर्श होतोय. मग असं होणं, ते म्हणतात तैसे माझे दंडवत. रोळे महाद्वारी पाया खालील पायरी, तैसे माझे दंडवत.
तुकोबारांच्या ह्या व्याख्याच वेगळ्या आहेत. तसं संत मार्गी चालती त्यांचे वेगळं साधन करण्याची गरज नाहीये. परमार्थ करत असताना साधना फार छोट्या आहेत. काय करावं? संतांच्या मागोमाग जावं, त्यांचे चरणरज अंगावर येतात ना, त्यांनीच आपले सर्व साधना होतात. काय करावी साधने? काही एक नव्हे त्यांनी सर्व होत असतं. शेष घेईन उच्चिष्ट धाय धनीवरी पोट, तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चयी. असे जे संत आहेत त्यांच्या चरणावरती आम्ही आमचा जीव ठेवलेला आहे, त्यांच्यावरती श्रद्धा विश्वास आम्ही ठेवलेला आहे. म्हणून काय करावे साधने? काय एक नव्हे तेने, जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, आपले आवडी लेववी खावे मी, पाहुनिया जीवी सुख वाटे, तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाणा संत, जैसे तैसे बाळ मातेशी आवडे. जसं आपल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाहीये. आईचं प्रेम फक्त आपल्या बाळावरतीच असतं. गाथ्यामध्ये सर्वात जास्त दृष्टांत आई आणि बाळाचे आलेले आहेत, बाप आणि बाळाचे आलेले नाहीत. गाथ्यामध्ये आई आणि बाळाचे प्रत्येक म्हणजे पानावरती 2-3 पानावरती आई आणि बाळाचा दृष्टांत आलेलाच आहे. बाप आणि कारण अनन्यता तिथं आहे, अनन्यता तिथं असते. म्हणून जैसे तैसे बाळा मातेशी आवडे. बोलता प्रेमाचे प्रकार आहेत. एक संबंधी प्रेम असतं, एक स्वभावता प्रेम असतं आणि एक स्वरूपता प्रेम असतं. 2 मित्राचं पती पत्नींचा संबंध आला म्हणून प्रेम आहे. स्वभावता प्रेम आईचा स्वभाव आहे, जैशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. स्वरूपता प्रेम देवाचं सर्व जीवावरती भक्तांवरती हे स्वरूपता प्रेम आहे. तुकोबाराय म्हणतात आपली आवडी लेववी खावीवी, का पाहून या जीवी सुख वाटे. त्याचं लेणं, त्याला सर्व शृंगार करणं हे आपल्या आवडी करता ती माता करत असते, कारण ते करण्यामध्ये तिला सुख वाटत असतं. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाणा संत. तसं संत तुमचे आम्ही मुलं आहोत, तुमचा मुलगा आहोत. या भूमिकेतून तुम्ही आमच्यावरती अशी कृपा करावी, त्या दृष्टीने आमच्याकडे पाहावं, असा भाव या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात. देवाची या वस्त्रा स्वप्नी नाटवी, स्त्रीशी पाठवी उंच साडी, गायीचे पाळन नईची विचारा, अश्वाशी खरारा अंगे करी, लेकराची गांड सोयी धावी शाळू, नमने प्रक्षाळ द्विज पाय, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमोलोका भोगावया. अशाही प्रकारची समाजामध्ये लोक आहेत. तुकोबाराय म्हणतात देवाची अवस्त्रा स्वप्नीही नाटवी, देवाकरता काही द्यावं, देवाकरता काही वस्त्रदान करावं याचं त्याला मनामध्ये येत नाही. पण स्त्रियेशी पाठवी उंच साडी, पत्नी करता मात्र काही करत राहतो. गायीचं कधी पालन करत नाही, गायीची सेवा करावी असा विचार मनामध्ये येत नाही. मात्र अश्वाशी खरारा अंगे करी, घोड्यासाठी मात्र सर्व करत असतो. लेकराची गांड सोय धावे शाळू, म्हणे प्रक्षाळ द्विज पाय. कधी एखाद्या ब्राह्मणाचा द्विजाचा पाद्यपूजा प्रक्षाळ पूजा करत नाही, मात्र आपल्या लेकराकरता मुलाकरता तो कोणत्याही स्तराला जाण्यासाठी तयार असतो. असे जे कोणी वागतात तो का म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमोलोका भोगावया. उरा लावी उर आलिंगिता कांता, संताशी भेटता अंग चोरी, अतित देखुनी होय पाठमोरा, व्यायाशी सामोरा जाय वेगी, द्विजा नमस्कारा म्हणे भाव कैसा, तुर्काचे दाशीचा लेख होय, तुका म्हणे तुम्ही क्रोधाशी न यावे, स्वभावा करावे काय कोणी. उरा लावी उर अलंगिता कांता, आपली पत्नीसोबत भेटत असताना मात्र तिथं कोणताही विचार करत नाही, आणि मात्र संतांच्या भेटत असताना मात्र अंग चोरत असतो. म्हणजे थोडक्यात तिथं संतांची लाज वाटत असते. संतांना भेटण्याकरता, संतांना बोलण्याकरता त्याला लाज वाटते, मात्र हीच कृती करताना त्याला घरी लाज वाटत नाही. अतिथी कोणी होय पाठीमोरा, व्यायाशी सामोरा जाय वेगी. एखादा अतिथी आल्यानंतर त्याची सेवा करून पुण्य मिळवावं असा भाग असताना सुद्धा तिथं मात्र पाठीमोरा होतो. आणि घरची पाहुणा आला, व्याही आला तर सामोरा जाऊन त्याच्यासाठी सर्व काही तो करण्याकरता तत्पर राहतो. द्विजा नमस्कारा म्हणे भाव कैसा, तुर्काचे दाशीचा लेख होय. एखाद्या द्विजाला, ब्राह्मणांना नमस्कार करत असताना त्याच्या मनामधला भाव बदललेला असतो. पण तुर्काचे दाशीचा तुर्क म्हणजे इथं मुसलमान अर्थ केलेला आहे, तुर्कस्थानातून आलेले त्यांचा मात्र मुलगा आहे अशा पद्धतीने त्यांची उठाठेव करत असतो. तो का म्हणे तुम्ही क्रोधाशी न यावे, स्वभावा करावे काय कुणी. तुम्ही क्रोधाला येऊ नका, कारण स्वभाव आहे, स्वभाव बनलेला आहे आणि त्या स्वभावाला औषध नाही. म्हणजे तुमचं जसं हा वागणं स्वभाव झालेला आहे, मी बोलतो त्याचा तुम्ही राग न घेता तुम्ही क्रोधाशी न यावे, कारण असं बोलणं आमचा स्वभावच आहे. तुका म्हणे खिजू नका, जागा येथे निजो. म्हणजे आम्ही हे बोलणारच.
हे बोलणं हे आमचं त्याच्याकरताच आम्ही आलो, उजळावया आलो वाटा याकरताच आम्ही आलेलो आहोत. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटी तरी का हिंपुटी, वेदशास्त्रे शास्त्राचे भांडण तपतीर्थाठन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले याजसाठी संत पाये हे शेवावे, तरी तरावे तुका म्हणे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी, ब्रह्मज्ञान जर इतकं तत्परतेने कळत असेल, म्हणजे कळतं असं नाही तर त्या ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता काय काय सायास करावे लागतात. तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, सर्व शास्त्राचं आलोढन करणं, सर्व शास्त्राचं चिंतन करणं हे ते ब्रह्मज्ञानाकरताच आहे. एवढंच नाही तर शास्त्राचे भांडण तपतीर्थाठन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी, म्हणजे या ब्रह्मज्ञान प्राप्तीकरताच या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, व्यासांनी सुद्धा जेवढे काही ग्रंथ केले असतील ते हे ब्रह्मज्ञान प्राप्तीकरताच केलेले आहेत. याजसाठी जप याजसाठी तप, तप जप तप काय असतील ते सर्व याच्याकरताच केलेले आहेत. याजसाठी संत पाये शेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. तरुण जर जायत असेल किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एक करावं, याजसाठी संत पाय हे शेवावे. संतांच्या शिवाय या गोष्टीची प्राप्ती होणार नाही, म्हणून हा संतपर प्रकरणातील अभंग आहे. याजसाठी संत पाये हे शेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. गायत्री विकोनी पोट जे जाळती, तया होय गती यमोलोकी, कन्येचा जे नर करीती विकरा, ते जाती अघोरा नरक पाता. गाय नाम गाऊन या द्रव्य जे मागती, नेनो तया गती कैशी होय गती तेच हो जाणती. आम्हाची संगती न लगे त्यांची, आमुचा संगती आहे तो श्रीहरी, न लगे दुराचारी तुका म्हणे. गायत्री विकून या पोट जे जाळती, गायत्री सारखा एवढा पवित्र मंत्र श्रेष्ठ मंत्र आहे, परंतु ते विकून पोट जे जाळती म्हणजे जाळणे म्हणजे भरतात असा अर्थ होतो. गायत्री विकून, गायत्रीचा मंत्र विकून जे पोट भरतात, तया होय गती यमलोकी, त्यांची गती काय होईल? त्यांची गती यमलोकामध्येच होणार आहे. बरं, कन्येचा जे नर करते विकरा, आपल्या मुलीचा जे विक्री करतात, मुलगी पैसे घेऊन देतात, ते जाते अघोरा नरक पाता, ते नरक लोकामध्ये जाण्याकरता प्रवृत्त होत असतात. नाम गाऊन या द्रव्य जे मागती, नेनो तया गती कैशी होय, जे देवाचं भजन देवाची कथा घेऊन म्हणजे द्रव्य घेऊन करतात किंवा नामकथा केल्यानंतर त्या संबंधाने द्रव्य मागतात, तया नेनो तया गती कैशी होय. इथं वाचत असताना असं लक्षात आलं, ती गायत्री विकलेल्या त्यांना जागा सांगितलेली आहे यमलोकात आहे, कन्येचा विक्रा करणारा त्यांना जागा सांगितलेली आहे नरक लोकात आहे. पण जे नाम घेऊन कीर्तन करून जे पैसे मागतात त्यांना म्हणे कोणती गती? तुकोबाराव ते म्हणले मलाही कळत नाही म्हणे कोणती पैसे, म्हणजे नेनो तया गती काय आहे मलाही कळत नाही म्हणे. म्हणजे किती म्हणजे अर्थात त्यांना गतीच नाही, ती कुठल्या गतीला जातील सांगता येत नाही. कैशी होय गती तेच हो जाणते, आम्हाची संगती नलगे त्यांची. म्हणून अशा संगतीला सुद्धा जाऊ नये. खरं तर संप्रदाय मी जोग महाराजांच्या चरित्रामधला हरिकथेचं मूल्य नावाचं सदर आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येकाने रोज उठल्यानंतर वाचावं. मामांनी त्याच्याबद्दल इतकं खूपच सुंदर लिहिलेलं आहे. कशी असावी हरिकथेचे मूल्य, जोग महाराजांच्या चरित्रातलं सदर आहे. म्हणजे काय असावं त्यावेळेस अधिकार. आणि महाराज तर फार परखड होते जोग महाराज. म्हणजे आपला वेळ संपलेला आहे, पण एक म्हणजे महाराज किती परखड होते. नाशिकच्या एका म्हणजे कथाकार होता, त्यांनी असं चालू केलेलं होतं. कथाकार होता, त्या कथाकाराने असं चालू केलं की ते एकतर पैसे घेऊन कथा करायचा आणि त्याबरोबर त्यांनी ज्याला साईड बिझनेस म्हणतात, म्हणजे लोकांना मंत्र द्यायचा किंवा त्यांना मुलं होईल असं काय होईल ते जणू काय टाणाटोण्या करण्या पद्धतीने त्यांनी ते चालू केलेलं होतं. ही गोष्ट महाराजांच्या कानावरती आली. मग महाराजांच्या कानावरती आल्यानंतर महाराज नाशिकला गेलेले होते. त्यावेळेस महाराजांनी त्यांना बोलून घेतलं आणि ते म्हणले, का हो तुम्ही हे काय चालू केलेलं आहे? तुम्ही लोकांना मंत्र देता आणि लोकांना सांगत सुटलेले तुम्हाला असं होईल तसं होईल, तुम्ही केलेल्यामुळे तसं होतं का? म्हणले हो होतं. मग असं करा, तुम्ही म्हणाल तेवढे मी तुम्हाला पैसे देतो, फक्त मी सांगेल तुम्ही त्याच्यावरती जादूटोणा करा आणि मला तुमची विद्या पाहायची. ते म्हटले ठीक आहे, मग कोणावरती करायची? त्यावेळेस जोग महाराजांनी सांगितलं की दिल्लीमध्ये जो बसलाय ना इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्झन, त्याच्यावरती तुम्ही जादूटोणा करा, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो.
त्यावेळेस तो मनुष्य होता, तो ढोंगी होता, त्याने सांगितलं की ते काय म्हणे, ते राजकारणी लोकांवरती आमची ही विद्या चालत नाही. शब्द मामाने लिहिलेले आहेत. जोग महाराज जे इतके खवळले, रागवले आणि त्याला फडदिशी बोलले, मग त्यांच्यावरती चालत नाही, मग तुमची विद्या काय उवा आणि लिका मारायसाठी आहे का? पण लोकांना फसवण्याचे धंदा करता का? असं करत असाल तर हे आत्ताच बंद करा, हे असं करू नका. कीर्तन करून हे करण्यापेक्षा भंगीचा व्यवसाय करावा, भंग्याचं काम करावं, पण त्या कथेचा विक्रा कधी करू नये. महाराज त्याबद्दल फार अगदी होते. म्हणून संस्थेमध्ये स्थापन करत असताना विणकाम, सुतारकाम, लोहारकाम हे सर्व त्यावेळेस केलेलं होतं, जेणेकरून पुढची पिढी ही त्यावरती व्यवसाय करणार नाही किंवा कथेला व्यवसाय बनवणार नाहीत. म्हणून तुकोबाराय जसं या भूमिकेमध्ये आहेत, तुकोबाराय म्हणतात, कैशी होय गती तेच हो जाणती, आम्हाशी संगती नलगे त्यांची. म्हणजे अशांच्या सावलीला सुद्धा जाऊ नये महाराज. हा फार म्हणजे वाढलेला आहे संप्रदायामध्ये, हा विकार फार वाढलेला आहे. म्हणजे ते आता तर ते न बोलण्यासारखंच झालेलं आहे. परत ते मीडिया आहे, पुन्हा आणखीनच चुकीचं होऊन जातं. आमचा संगाती आहे तो श्रीहरी, नलगे दुराचारी तुका म्हणे, आम्ही मात्र तिकडे जाणार नाही. आमचा जो श्रीहरी संगाती आहे, आम्ही त्याच्या पाठीमागे जाणार. आमचा संगाती आहे तो श्रीहरी, नलगे दुराचारी तुका म्हणे. साधूच्या दर्शना लाजशी गव्हारा, वेशीची आगरा पुष्पेनिशी, वेश्यादाशी मुरळी जगाशी ओवळी, ते तुझ सोहळी वाटे कैशी, तुका म्हणे आता लाज धरी बुचा, टाचराच्या कुचा मारा वेगी. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या दर्शनाला जात असताना तिथं मात्र तुला लाज वाटते, लाजशी गव्हारा, गावंढाळ मनुष्या तुला लाज वाटते. पण वेशेची आगरा पुष्पेनिशी, वेशेकडे जाताना मात्र तिथं तुला लाज वाटत नाही. पुष्पे घेऊन, फुलं घेऊन जातो. वेश्यादाशी मुरळी जगाशी ओवळी, ते तुझं सोहळी वाटे कैशी. अख्ख्या जगाने ओवळून टाकलेली, म्हणजे ज्याला ओवळून टाकून दिलेली आहे अशी मुरळी वेश्या तुला चांगली वाटते, सोहळी वाटते, ते तुझं सोहळी वाटे कैशी. तू का म्हणे आता लाज धरी बुचा, टाचराच्या कुच्या मारा वेगी. असा जो मनुष्य असेल, जो याला संतांची लाज वाटते आणि वाईट कर्म करण्याविषयी लाज वाटत नाही, त्याला काय करावं? टाचराच्या कुच्या मारा वेगी. पायातल्या जोड्याच्या कुच्या म्हणजे त्याच्या पाठीमागच्या भागाने त्याला लाथाने मारावं. कारण असा जो आहे तो स्वतःचंही अहित करणारा आहे. आणि त्याच्यामुळे काय होत असतंय तर असा लाज धरणारा मनुष्य, त्याचं हित कधी होत नाही. की गाथ्यामध्ये हा लाज शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. म्हणजे भय आणि लाज ह्या परमार्थातल्या दोन गोष्टी टाकता आल्या पाहिजेत. लाज कशाची असावी आणि कशाची नसावी. तुकोबारायांचा जो श्लोकरूप अभंग आहेत त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे की परमार्थामध्ये लाज आणि भय हे अत्यंत घातक सांगितलेले आहेत. अनेक प्रमाण आलेले आहेत लाज आणि भयची. लाज ही वाईट गोष्टी करण्याविषयी माणसाच्या मनामध्ये लाज असावी आणि चांगल्या गोष्टी करण्याविषयी माणसाच्या मनामध्ये लाज नसावी. इथं मात्र असं झालेलं आहे, त्याची वाईट गोष्टी करण्याकडे त्याला लाज वाटत नाही, मात्र साधूचं दर्शन करत असताना त्याला लाज वाटते. म्हणून लाज ही माणसाच्या मनामध्ये वाईट गोष्टीविषयी असावी, चांगल्या गोष्टी करण्याविषयी, देवाचं भजन कीर्तन करण्याविषयी, परमार्थ करण्याविषयी, साधुसंतांची सेवा करण्याविषयी लाज न धरता त्यांची चरणसेवा करावी, त्यांच्या सानिध्यात जावं, हे परमार्थाचं एक प्रकारे गमक आहे. असा भाव या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय या ठिकाणी सांगतायत. यथामती यथावकाश या अभंगावरती सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच जे बोललेलो आहे ते माझं नाही, आपल्यापर्यंत आवाज आलेला आहे, तो या माईकच्या माध्यमातून आलेला आहे. आपल्यापर्यंत आवाज या माईकच्या माध्यमातून आलेला आहे. पण हे लक्षात घ्या, तो माईकचा नाही आहे, तो माईकचा नाही आहे, मग बोलणाराच आहे. आवाज माईकच्या माध्यमातून आलेला आहे, पण तो माईकचा नाही, बोलणाराच आहे. तसं आपल्यासमोर जे चिंतन आलेलं आहे ते सुद्धा या माईकचं नाही, शिकविता धनी वेगळाची वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजनांचं आहे, पांडुरंग परमात्म्याचं आहे, समाधिघन ज्ञानोबारायांचं आहे, आपणा सर्व श्रोत्यांचं आहे असं समजून त्याचा स्वीकार करावा. अष्टादशामधील आजची ही सेवा थोडासा वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा या ठिकाणी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, गुरुवर्य बाबा आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.